Yes. चला हो, सर्वजण जॉईन होतीलच. अगदी वेळेवरती स्टार्ट केलेलं आहे. पण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यानंतर जे आपण कालच्या भागात जे सुरुवात म्हणजे पहिला लेक्चर होता आपला आणि सुरुवात केलेली होती अगदी युरोपियनांचं भारतातील आगमन आणि त्यानंतर ब्रिटिशांचं भारतातील आगमन आणि एकूण कशा प्रकारे ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा ब्रिटिश म्हणजे त्यांना बाजूला सारून त्या ठिकाणी सर्व दोर जी आहेत आपल्या हातात घेतात आणि त्यानंतरचा त्यांचा कार्यभार आपल्याला पुढे पाहायचा आहे. तर कालच्या भागात आपण मला वाटतं इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो, बरोबर. ते आपलं कम्प्लीट झालं होतं. आजच्या भागामध्ये मग आपण आता पुढं बंगाल इंग्रज संघर्ष जे आहे त्याबद्दलची माहिती आणि त्यानंतर कशा पद्धतीनं बंगालवरती त्यांनी नंतर वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यानंतर पूर्ण भारताचा कार्यभार त्यांनी आपल्या हाती घेऊन पुढं म्हणजे त्यांचं एकूणच कार्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग सुरुवात होईल गव्हर्नर जनरल म्हणजे यामध्ये ज्या पद्धतीने जे बंगालचे नवाब होते कोणाच्या कारकिर्दीत काय घटना घडलेल्या आहेत प्रामुख्याने आपल्याला थोडक्यात त्याविषयीची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर बंगालच्या नवाबाच्या नंतर त्यांचा सर्वांचा पराभव करून मोस्टली 2 लढायांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि परीक्षेकरिता महत्वाचा तो म्हणजेच एक प्लासीची लढाई आणि एक बक्सारची लढाई. ओके, या 2 लढाईचं आपण उदाहरण देतो आणि यानंतर मग आपल्याला पुढं गव्हर्नर जनरलची कारकीर्द पाहायची आणि गव्हर्नर जनरल. गव्हर्नर नेमकं काय, गव्हर्नर जनरल कसं आणि परत भारताचा गव्हर्नर जनरल हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं अगदी सुरुवातीला तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना. तोही भाग मॅपद्वारे व्यवस्थितरित्या समजावून घेऊया आपण. आणि त्याआधी बिफोर कालचा जो भाग पाहिलेला आहे, पण मी तुम्हाला आधी सांगितलं की काही टॉपिकवरती आपण PYQ घेणार आहोत. त्या पद्धतीनं कालचा जो भाग होता युरोपियन सत्तांचं आगमन, त्यानंतर ब्रिटिशांचं आगमन आणि थोडक्यात आपण इंग्रज फ्रेंच संघर्ष वगैरे आपण ते पाहिलं. त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण बंगाल इंग्रज संघर्ष जे आहे म्हणजे बंगालच्या नवाब आणि इंग्रजांचा संघर्ष हे आपल्याला पाहायचं. आणि त्यानंतर गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या भाग स्टार्ट करण्याच्या आधी आपण थोडक्यात PYQ देखील पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. एक 3-4 क्वेश्चन असतील, काही कंबाईनच्या परीक्षेत, काही राज्यसेवेचं 1-2 उदाहरणार्थ आपण ते घेतलेलं आहे. कशा पद्धतीनं पुढील काळात आपल्या परीक्षेमध्ये त्याविषयीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी विचारले गेलेले काही क्वेश्चन फार क्वचित क्वेश्चन जरी असले तरी त्यावरती आवर्जून म्हणजे तो भाग आपल्याला अभ्यासायचाच आहे आणि ते आपल्याला स्किप करता येणार नाही हे लक्षात असू द्या. या पद्धतीने आपल्याला ते पुढे जायचं. तर स्टार्ट करूया आजच्या भागाला. आपण आता अधिकचा वेळ न घेता कोणाचे काही डाऊट्स वगैरे असतील तर यस विचारत चला, चर्चा करत राहूया आपण सेशन दरम्यान. यानंतर बंगाल इंग्रज संघर्ष आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो. यस, व्हेरी गुड आफ्टरनून चेतन, स्वागत आहे तुमचंही. चालेल, आता करूया स्टार्ट. मग तर बंगाल इंग्रज संघर्ष म्हणजे ज्या अर्थी आपण पाहतो की प्रतिस्पर्धी जे होते पूर्णतः आता बाजूला गेलेले म्हणजे पोर्तुगीज असतील, डच, ओके, त्यानंतर डेन्मार्कचा 16 सहभाग होता म्हणून आपण, जास्त त्यांचा काही कार्यकाळ नव्हता. त्यानंतर पोर्तुगीज, डच, डेन्मार्क आणि फ्रेंच सर्वात शेवटी. या सर्वांना बाजूला सारून ब्रिटिशांनी आपला मोर्चा वळवला कुठे, बंगालकडे. याबद्दलची थोडक्यात आता माहिती घ्यायची आपल्याला. बंगालमध्ये त्यावेळेस बंगाल असं स्वतंत्र म्हणजे बंगाल, बिहार आणि ओरिसा या भागावरती वर्चस्व त्यांनी ब्रिटिशांनी कशा पद्धतीने मिळवलं आणि त्या ठिकाणी जे व्यक्ती सुरुवातीला कार्यरत होते आणि त्यांचा पाडाव करून सर्व हाती सत्ता म्हणून आपण तिथली आपल्या हातात कशा प्रकारे घेतली हे आपल्याला या ठिकाणी बंगाल इंग्रज संघर्षातून पाहायचंय. बंगाल इंग्रज संघर्ष म्हणजे बंगालचे नवाब आणि इंग्रज यांच्यातील तो संघर्ष असणार आहे. ओके, तर सर्वप्रथम 1700 यावर्षी औरंगजेबानं थोडक्यात आधी समजावून घेऊन त्यानंतर मग व्यवस्थितरित्या पॉइंट्स या ठिकाणी आपण हायलाइट केलेले आहेतच महत्वाचे जे परीक्षाभिमुख. तर यस, म्हणजे ज्यावेळेस 1700 या वर्षी पहिल्यांदा म्हणजे बंगालच्या भागात म्हणजे त्या ठिकाणी बंगालचा दिवाण म्हणून सुरुवातीला जी नेमणूक केली जाते ती कोणाची, तर मुर्शिद खान माहिती आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना, मुर्शिद कुली खान हा आहे पहिल्यांदा ज्याची नेमणूक केली जाते. मुर्शिद कुली खान म्हणून कोण, औरंगजेबाने त्याची नेमणूक केलेली आहे सुरुवातीला. मात्र या मुर्शिद कुली खानच्या नंतरचा जो आपला कार्यकाळ आपल्याला पाहायचा आहे, पहिल्यांदा बंगालचा असं व्यवस्थित पहिल्यांदा नवाब म्हणून नव्हतं, लक्षात घ्या. बंगालचा पहिला नवाब म्हणून मुर्शिद कुली खान स्वतःला त्यानंतर तो जाहीर करतो, डिक्लेअर करतो. पहिल्यांदा दिवाण म्हणूनच त्याला नेमण्यात आलं होतं. त्यानंतर मग त्याची सुभेदार म्हणून देखील नेमणूक करतो कोण, तर मुघल बादशाह असलेला फारुख सिया, त्याचं नाव आपण ऐकलेलं असणार आहे. तर त्याच्या वतीने या मुर्शिद कुली खानला बंगालचा सुभेदार म्हणून नेमलं जातं. सुभेदार, त्यानंतर दिवाण हे शब्द लक्षात ठेवा. दिवाण म्हणजेच काय, तर थोडक्यात महसूल भाग जो आहे त्याच्या अंडर असतो. ओके, तर त्याला आपण म्हणणार महसूल प्रमुख म्हणून थोडक्यामध्ये. तर इकॉनॉमिकल थोडक्यात आर्थिक डोर ज्याच्या हाती आहे त्याला दिवाण म्हणून नेमलं जायचं. सुभेदार म्हणजेच काय थोडक्यात, तर कार्यकारी अधिकारी. ठीक आहे, कार्यकारी अधिकारी किंवा लष्कर प्रमुख किंवा सर्व जे बाकीचा भाग आहे राजकीय तो त्याच्या हाताखाली दिला गेला. तर या पद्धतीनं सुरुवातीला औरंगजेबानं 1700 या वर्षी मुर्शिद अली खानला बंगालचं दिवाण म्हणून नेमलं होतं.
नवाब नाही, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मात्र सियारनं त्या ठिकाणी त्याला काय केलं, 1717च्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधी म्हणजे या मुर्शिद कुली खानला बंगालचा सुभेदार म्हणून नेमलेला आहे. यानंतर या मुर्शिद कुली खाननं मग सर्व प्रांत, आपली जी राजधानी आहे म्हणजे त्याची ढाका होती, ढाक्यावरनं मुर्शिदाबाद या ठिकाणी त्यांनी आणलेलं होतं. आणि मग इथून त्याने खऱ्या अर्थाने बंगालचा मग पहिला नवाब म्हणून तो मिरवायला सुरुवात झाली होती. कोणापासून, लक्षात घ्यायचं आपल्याला. हा भाग समजून काय घ्यायचा आहे, कारण इतिहासामध्ये बंगालच्या घटनांचा जो आढावा घेतोय आपण तो फार महत्वपूर्ण असणार आहे. आणि तिथे पर्टिक्युलरली आपल्याला ज्या नवाबांचे किंवा ज्यांच्याशी संघर्ष इंग्रजांना करावा लागला त्यांचा एक घटनाक्रम माहिती करून घेणं आवश्यक. या मुर्शिद कुली खान जो होता तर त्या बंगालचा नवाब म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याच्यानंतर या मुर्शिद कुली खानच्या नंतर त्याचा जावाई असलेला शुजाउद्दीन त्याचं नाव होतं, लक्षात घ्या. शुजाउद्दौला वेगळा, शुजाउद्दीन वेगळा. एक घटनाक्रम पाहत असताना आपल्याला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मुर्शिद कुली खान याच्यानंतर बंगालचा म्हणजे मुर्शिद कुली खानचा कालावधी जो होता 1717 ते 1727 या दरम्यानचा. आणि 1727 ते पुढे 1739 पर्यंत शुजाउद्दीन आपल्याला तिथे दिसतो. आणि शुजाउद्दीन हा मुर्शिद कुली खानचा जावाई होता. त्यानंतर शुजाउद्दीनच्या नंतर त्या ठिकाणी म्हणजे शुजाउद्दीन मुर्शिद कुली खान प्रमाणेच कार्यभार पुढे हाकतो. त्यानंतर त्याच्यातले काही ठराविक पॉईंट्स आपण इथे नोट करणार आहोतच. मात्र या मुर्शिद कुली खानचा जावई असलेला शुजाउद्दीन परत मग 1739 ते 1740 या दरम्यान आपल्याला म्हणजे 1727 ते 1739 हा कालावधी जो आहे तो कोणाचा आहे तर शुजाउद्दीनचा. शुजाउद्दीनचा सुपुत्र त्याचा मुलगा जो आहे सरफराज खान, या सरफराज खान जो असणार आहे तर तो 1739 ते 1740 या दरम्यान या बंगालचा नवाब म्हणून काम पाहतो. त्याची कारकिर्दी थोडक्यात छोटीच म्हणू आपण. पहा सिक्वेन्स पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सुरुवातीला मुर्शिद कुली खान हा बंगालचा नवाब, त्याच्यानंतर त्याचा जावाई असलेला कोण, त्याचं नाव शुजाउद्दीन. ओके, शुजाउद्दीनचा पुत्र असलेला कोण, हा आता सरफराज खान. सरफराज खानचा कालावधी मात्र 1739 ते 1740च. मात्र या सरफराज खानला युद्धामध्ये पराभूत करतो. कोण पराभूत करतो तर अलीवर्दी खान. आता लक्षात घ्यायचं आहे आणि महत्वाचा भाग असेल, कारण अलीवर्दी खानच्या नंतर पुढील टप्पा जो महत्वाचा असेल तर अलीवर्दी खान हा या शुजाउद्दीन सरफराज खानचा पराभव करून 1700 जवळपास 40 ते 1756 आपल्याला हा त्या तिथे असला बंगालचा नवाब असल्याचं दिसतं आपल्याला. आणि अलीवर्दी खान कोण होता तर बिहारचा, त्याला म्हणजे दिवाण म्हणून त्यांनी काम केलं होतं. ओके, नायब दिवाण म्हणून त्याची नेमणूक केली गेली होती या अलीवर्दी खानची. तो मात्र या ठिकाणी नवाबाचं म्हणजे स्वप्न त्याचं होतंच आणि त्यामुळे ते नवाबपदी पुढे रूढ झाल्याचं आपल्याला दिसतं अलीवर्दी खान. यानंतर मी त्यांच्याबद्दलचे पॉईंट्स फक्त इथे मेन्शन करत नाही, तो पीपीटीच्या स्वरूपात आपण नोट करून घेऊ. मी शॉर्ट मध्ये एक सिक्वेन्स तुम्हाला मेन्शन करतो, ते फक्त आधी सुरुवातीला लक्षात घ्या. सुरुवातीला आपण पाहिलं होतं मुर्शिद खान. ओके, मुर्शिद खान. आणि त्यानंतर सेकंड मुर्शिद कुली खानच्या नंतर त्याचं जावई शुजाउद्दीनचा सुपुत्र सरफराज खान. सरफराज खानला पराभूत करतो कोण, बिहारचा दिवाण म्हणून काम पाहणारा अलीवर्दी खान. आता अलीवर्दी खान ज्या अर्थी नवाबपदी रुजू होतो किंवा नवाब म्हणून तो मिरवतो बंगालचा, त्यावेळेस मात्र तिथे अलीवर्दी खानला पुढील त्याचाच वंशज पुढे कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यभार केलं जावं हे त्याला अपेक्षित होतं. परंतु त्याला 3ही मुली होत्या, लक्षात घ्या. 3ही मुली असल्यामुळे त्याचा मुलगा नाही तर त्याचा नातू आणि तो पण एकदम सर्वात लहान मुलगी जी आहे त्याची, तर त्या लहान मुलीचा मुलगा हा परत बंगालचा नवाब होतो, तो म्हणजेच कोण, सिराजुद्दौला. ओके, मग या सिराजुद्दौलाच्याच घटनेनंतर आपल्याला पुढे परीक्षेत प्रश्न देखील या सिराजुद्दौलाला अनुसरून आपल्याला दिसतात, ज्याच्या काळामध्ये आपल्याला बंगाल प्रांतात असलेली प्लासीची लढाई आपल्याला दिसून येते. आणि पुढे मग त्याच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींसोबत पुढे बक्सारची लढाई, बिहार प्रांतातील बक्सार या ठिकाणी एक महत्वाची लढाई. या 2 लढाई आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तत्पूर्वी सिराजुद्दौला बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर सिराजुद्दौला जो आहे तर मी म्हणजे आपण प्रत्येकाबद्दल थोडक्यात काही महत्वाचे पॉईंट्स आहेतच, ते पुढे येणारच आहेत. इथे मात्र आपल्याला सिराजुद्दौला बद्दल जाणून घ्यायचं तर तो या अलीवर्दी खानच्या 3ऱ्या मुलीचा मुलगा आणि त्यामुळेच त्याचा नातू बंगालच्या नवाबपदी या ठिकाणी त्याची नेमणूक केली जाते. यानंतर मात्र त्याला स्वतःच्याच घरच्या लोकांचा विरोध असतो नवाबपदाला. ओके, घासिटा बेगम आणि त्याची मावशी, ओके, आणि शौकत जंग जो त्याचा मावस भाऊ, या दोघांचा त्यांना ऑलरेडी विरोध असतो. त्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्याच्यावरती प्रतिबंध लादावेत आणि त्यांना सहकार्य करू नये अशी मागणी ब्रिटिशांपुढे हा सिराजुद्दौला करीत असतो. आणि त्याचबरोबर त्याला त्याचे जे कोणी सहकारी आहेत ते वरचढ होणारे त्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी काही मागण्या ब्रिटिशांपुढे हा सिराजुद्दौला करीत असतो. मात्र ब्रिटिश त्याची मागणी ही मान्य करीत नाहीत. आणि त्याचबरोबर फ्रेंचांची जो संघर्ष असताना ब्रिटिश फ्रेंचांची वसाहत जिंकलेली असते त्याच दरम्यानमध्ये आणि त्यामुळे हा चिडून सिराजुद्दौला इंग्रजांवरती स्वारी करतो. ओके, आणि त्याच दरम्यान कासिम बाजार जे वखारी होत्या या ब्रिटिशांच्या, तो ताब्यात घेतो आपल्या.
या ताब्यात घेतल्याच्या नंतर आणखी एक त्याच दरम्यान म्हणजे अंधार कोठडीची दुर्घटना, म्हणजे याला सर्वात मोठं इतिहासामध्ये एक घटनेचं एक म्हणजे वर्णन केलं जातं. आणि या काळ्या म्हणजे अंधार कोठडीची किंवा काळ्या कोठडीची दुर्घटना म्हणून त्याला ओळखलं जातं. यामध्ये बरेच म्हणजे जवळपास 146 इंग्रज लोक असतात आणि त्यापैकी गुदमरून त्या ठिकाणी 123 जण मृत्यू देखील पावतात. शिल्लक फक्त 23 जण असतात. तर या घटनेचा एक दूरगामी परिणाम ब्रिटिशांना होतो आणि याचा बदला घ्यायचा आहे. आणि हे मात्र बरेच इतिहासकार पण सांगतात की किंवा अनेक आपल्याला अभ्यास होता येते की हे त्या ठिकाणी यांनी केलेलं नव्हतं, कोण सिराजुद्दौलाने. मात्र याचा ठपका ठेवून याचं वर्णन याचा पुढं करत ब्रिटिश काय करतात, या सिराजुद्दौलाला आता धडा शिकवायचा ठरवतात आणि त्यामुळे याचा पराभव करण्यासाठी ते पुढे येतात. यामध्ये सिराजुद्दौला आणि ब्रिटिश, सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये मात्र युद्ध होतं. हे युद्ध होत असताना इंग्रज आधीच हुशार असतात. फोडा आणि राज्य करा ही सुरुवातीपासूनच त्यांनी ती नीती अवलंबलेली असते आणि त्या माध्यमातून त्यांना आधीच्या युद्धांमध्ये बऱ्याच ठिकाणी फायदा झालेला होता. इथेही ते मोठ्या प्रमाणात आता यशस्वी होत चालले होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स म्हणून आपण मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आणि त्यामुळेच सिराजुद्दौलाला या लढाईमध्ये आता पुढं पराभव करायचा. त्याच ही लढाई म्हणजे ती प्लासीची लढाई म्हणून पुढे ओळखलं जातं. 23 जून 1757 हे लक्षात ठेवायचंय. प्लासी हे ठिकाण कुठे येतं, ठिकाण पण लक्षात ठेवा. काही वेळेला माहितीच नसतं. प्लासी, बक्सार याचा उल्लेख करतो, परंतु बक्सार हे बिहार प्रांतात, प्लासी हे बंगाल प्रांत, ओके, बंगालमध्ये येतो. यामध्ये ज्यावेळेस आपल्याला प्लासीच्या लढाईमध्ये या सिराजुद्दौलाचा पराभव होतो, सिराजुद्दौला म्हणजे अगदी पॉवरफुल आणि सैन्यानिशी वगैरे तो एकदम स्ट्रॉंग होताच. परंतु कधी पहा एखादा स्ट्रॉंग व्यक्ती असण्याचं कारण असतं की त्याच्या अवतीभोवती असणारी व्यक्ती, तर तेच त्याला दगाबाज केल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी प्लासीच्या लढाईत आपल्याला पराभव होताना दिसून येतो. सिराजुद्दौला हा आपला जो सेनापती होता किंवा त्याचा एक राईट हँड म्हणून आपण, किंवा त्याच्या जीवावरती त्याने अनेक म्हणजे काही करण्याची हिंमत त्याची होती. त्यापैकी त्याचं उदाहरण देता येईल तो म्हणजेच मीर जाफर. ओके, त्याचा सेनापती, सिराजुद्दौलाचा सेनापती हा मीर जाफर जो आहे, तर त्याला ब्रिटिश काय करतात, अरे बाबा तू त्या सिराजुद्दौलापेक्षा भारी आहेस, हुशार आहेस, त्याला काय अक्कल बिक्कल नाही, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं ते लक्षात राहील चांगल्या प्रकारे. तर सिराजुद्दौलाला कुठं नवाब बिवा बंगालचा आहे, तू एकदम एवढं हुशार आहेस, तुझ्याकडे म्हणजे बुद्धी, तू कौशल्य, तुझ्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. हे असं असताना बंगालचा नवाब म्हणजे तू छान म्हणजे सूट व्हायला पाहिजे, खरं तर तू तिथे शोभून दिसतोयस, त्यामुळे तू खरं तर नवाब का होत नाहीयेस किंवा तुझी काही इच्छा वगैरे नाहीये का. आता कोणालाही असं फितवल्याच्या नंतर त्यावेळेस नवाब होण्यापासून आता आपण तर एकतर साधी सरदार सेनापती माणूस आणि आपण नवाबाचे स्वप्न जर पाहायला लागलो तर मग कोणाला असं वाटतं की अरे यस आपण पण का होऊ शकत नाही, आपण खरंच हुशार आहोत का. मग तो पण लगेच हरभऱ्याच्या झाडावरती चढला म्हणून आपण, आणि त्याला नवाब होण्याची एक इच्छा जागृत झाली. मग त्याने विचारलं ब्रिटिशांना, अरे मग मी नवाब बनतो, परंतु ठीक आहे, परंतु सिराजुद्दौला एवढा म्हणजे मोठा माणूस आणि त्याला बाजूला सोडून मी कसं काय नवाब होणार. ब्रिटिशांनी त्यांना आयडिया सांगितली, अरे बाबा तू काय करायचं, आम्ही ज्यावेळेस त्याच्याशी युद्ध लढू किंवा संघर्ष करू कोणाशी, सिराजुद्दौलाशी, त्यावेळेस मात्र तू काय करायचं, फक्त तटस्थ राहायचं, म्हणजे बाजूला राहायचं. तुझे जे काही सैन्य, तुझे काही जे लोक ऐकणारे असतील त्यावेळेस तू युद्धात सहभागी व्हायचं नाही, बाकी काहीच करायचं नाहीये, तू फक्त बाजूला राहायचं. या पद्धतीने त्याला सांगितलं. आणि मग नंतर युद्ध झालं आणि सिराजुद्दौलाला इंग्रजांची तो स्वारी करत असताना आपले सगळे लोक विश्वासात त्याला असं वाटलं की आपल्या पास सब कुछ आहे, आता काही नाही, आपण जिंकणारच. आणि जवळपास 40,000 सैन्य हे आपल्याला सिराजुद्दौलाकडे असल्याचं दिसतं. आणि ब्रिटिशांकडे किती व्यक्ती होते, मग त्यांचे एक वैयक्तिक ब्रिटिशांचे सैनिक होते 900 प्लस समथिंग होते. आणि भारताचे एक 2100 सैन्य त्याच्याकडे होते. असे जेमतेम 3000 जवळपास पकडू आपण. आणि 3000 सैन्य कुठे, 40,000चं सैन्य कुठं, एवढं सगळं असताना देखील आता तिथे आपल्याला असं दिसून येतं की मीर जाफर हा नवाब पदाच्या आमिषाला बोलून त्या ठिकाणी मात्र तो त्या युद्धात तटस्थ राहिला या प्लासीच्या लढाईमध्ये, आणि त्या ठिकाणी सहजरित्या या सिराजुद्दौलाचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, हे या पद्धतीने म्हणजे थोडक्यात प्लासीची लढाई जी घटना आहे 23 जून 1757, आणि या लढाईला अनन्यसाधारण महत्व आहे. मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांची संघर्ष करीत असताना या सिराजुद्दौलाचा पराभव होतो आणि या प्लासीच्या लढाईनं एक मोठं जग जिंकल्यासारखे ब्रिटिशांना त्या ठिकाणी झालं, म्हणजे थोडक्यात भारतामध्ये समजा असं म्हणू आपण. आणि आता या पद्धतीने आपण पुढे जाण्यासाठी एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं आणि मोठ्या प्रमाणात राज्यकारभाराची डोर आपल्या हातात येणार. कारण त्या मीर जाफरला त्यांचाच माणूस होता तो, कारण त्यालाच त्यांनी बाजूला सारलं. म्हणजे उद्या नवाब जरी मीर जाफर झाला तर जे काही गोष्टी त्यांना ब्रिटिशांना लागणार आहेत तो इझिली तो मान्य करणार आणि त्याला करावंच लागणार, हे त्यालाही माहिती होतं आणि ब्रिटिशांनी जाणून होते. आणि सिराजुद्दौलाचा एकदा एक काटा बाजूला काढला गेला की सर्व आपल्या हाताखाली येणार, हे बंगाल प्रांत त्यांना माहिती होते, जाणून होते ते. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, या मीर जाफर या प्लासीच्या लढाईमध्ये मीर जाफर हा तटस्थ राहिला, त्याचा सेनापती कोणाचा, सिराजुद्दौलाचा. आणि त्यामुळे बंगाल प्रांत म्हणजे प्लासीच्या लढाईमध्ये पहिला एक स्टेज म्हणून आपण या प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. आणि मीर जाफरला म्हणजे प्लासीच्या लढाईनं पाया तो आपण म्हणतो ना रोवला गेला, ते पहिली लढाई. आणि यामध्ये ब्रिटिशांनी मात्र या बंगालमध्ये बंगालच्या नवाबपदी मीर जाफरला बसवलं. ओके, सिराजुद्दौला बाजूला गेला, त्याचा सेनापती मीर जाफर
हा नवाबपदी आला. नवाबपदी आल्याच्या नंतर मग तो खुश झाला एकदम. ब्रिटिश जे काय म्हणतील ते घेऊन जा बाबा, काय घ्यायचं घ्या, मी आता नवाब झालो, विषय संपला. या पद्धतीने त्याची म्हणजे ती भूमिका होती. आणि परत तो आपला कारभार जो आहे तो मुर्शिदाबादवरनं तो कारभार पाहायचा. ओके, त्या ठिकाणावरनं. आणि ब्रिटिशांना जे काही लागलं ते सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवत राहिला, ज्या काही मागण्या होत्या ते देत राहिला. आणि त्यानंतर ब्रिटिशांना असं झालं की आता हा तर काय आपल्या हाताखालचं बाऊलच आहे, आता त्याचं काही नाहीये, तो काय म्हणेल ते करेल. हे असं करता करता मात्र एक स्टेज अशी येते की आता तो वैतागून जातो मीर जाफर. अरे बाबा, आता हे एवढं सगळं तुम्हाला देणं मला काही जमणार नाही, आतापर्यंत मला जेवढं आहे तेवढं मी दिलेलं आहे. आणि काही गोष्टीला तो आता नाक मोडायला सुरुवात करतो. अशा वेळी मात्र मग ब्रिटिशांना बरोबर ते हेरतात. आणि ज्या पद्धतीनं सिराज उद्दौलाचा काटा त्यांनी काढलेला होता त्या पद्धतीने त्यांना आता हा मीर जाफर पण नकोसा वाटतो तिथे. मग याला बाजूला सारून आपण आणखीन एका व्यक्तीला त्या ठिकाणी बसवलं की आणखीन जास्त प्रमाणात आपल्याला जास्त या ठिकाणावर काही गोष्टी काढून घेता येतील. या उद्देशानं मग तो कोणाला परत फिरवतो, मीर जाफरच्या जावयाला. कोण? तो मीर कासिम. ओके, मीर कासिमला याच पद्धतीने सांगितलं जातं आणि त्यानंतर त्याला या बंगालच्या नवाबपदी बसवलं जातं. मग मीर जाफर, सिराजुद्दौला बाजूला गेला, त्याचा सेनापती मीर जाफर, मीर जाफरचा जावई मीर कासिम. मीर कासिमला काय केलं, मग नवाबपदी बसवलं गेलं. ऍज इट इज सेम ज्याप्रमाणे मीर जाफर मेटाकुटीस आला होता यांच्या सर्व मागण्या पुरवण्यामध्ये, तसंच मीर कासिमला तेच झालं होतं. सुरुवातीला त्यांनी त्यांची सर्व काही गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या होत्या. नंतर मात्र काही ठिकाणी त्यांना ब्रिटिशांचं खटकलं आणि त्यांनी ते डायरेक्ट मना केला. आणि तो अगदी कडक शिस्तीचा होता, चांगला प्रशासक म्हणून त्याला ओळखलं जायचं. कोणाला? या मीर कासिमला. आणि मीर कासिम याने मात्र ब्रिटिशांना पुढे म्हणलं की आता बस झालं तुमचं लाड, थोडक्यात सांगायचं जेवढं दिलंय तेवढं दिलंय, आता इथून पुढे काही बोलायचं नाही, काही करायचं नाही. मग ते त्यांना असं झालं की मग अरे बापरे, मग हा आपल्याला थोडंसं जड व्हायला लागलाय. त्यांनी काय केलं, परत या मीर कासिमच्याच म्हणजे हा जो जावा आहे त्याचा, परत त्यांनी काय केलं, मीर जाफरला म्हटलं की बाबा हा काही कामाचा नाही, तूच नवाब व्हायचा लायकीच आहे. म्हणून त्याला परत म्हणजे खेळ चालवला होता त्याने असं म्हणू आपण त्या दरम्यान. आणि त्यांनी काय केलं, मग त्या मीर जाफरला परत नवाबपदी बसवलं आणि या मीर कासिमला बाजूला काढलं. मीर कासिमला आपल्याला हे ब्रिटिश लोक त्रास देत आहेत आणि आपल्याला हे आता मारतील या उद्देशाने त्याने मग आपला तिथलं बस्तान हलवलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मुघल बादशाहच्या आश्रयाला तो गेला होता. शुजाउद्दौला त्या ठिकाणी नवाबचा म्हणजे अवधचा नवाब असेल किंवा मुघल बादशाह त्यांच्या आश्रयाला गेला आणि त्या ठिकाणी तो तिथे थांबून होता काही काळ. तिथे मात्र आता यांनी असं ठरवलं की मीर जाफरला आता परत नवाबपदी बसवलं, परंतु हा देखील त्यांच्याच हाताखालचा होता, त्यामुळे त्यांना काही जड गेलं नाही. आणि नंतर मात्र मनात आपलं लक्षात येतं की 22 ऑक्टोबरला 1764 मध्ये मग बक्सरची लढाई घडते. यामध्ये मग तो मीर कासिम असेल, ते शुजाउद्दौला मुघल बादशाह सर्वांचाच म्हणजे आपल्या अवधचा नवाब जो आहे त्या सर्वांचा तो त्या ठिकाणी पराभव करतात आणि या बक्सरच्या लढाईतनं आपला पाया जो आहे बंगालमधला तो मजबूत करतात. ओके, या पद्धतीनं. आणि त्यानंतर मग मीर जाफरचा परत मुलगा जो असतो निजामुद्दौला, तो त्यालाही परत पुढं नवाब म्हणून बसवलं जातं. परंतु बाकीचे सगळे आता ब्रिटिशांच्या हाताखालचे बाहुले होते, कोणी असं अगदी स्ट्रॉंग त्या ठिकाणी नसले असल्या कारणाने त्यांना सहजरित्या बंगालमध्ये आपलं बस्तान बसवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आपल्याला भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करता येते. हे गोष्टी लक्षात आल्या. प्रशासकीय दृष्ट्या ते आता सक्षम बनत राहिले होते. आणि त्यानंतरच मग आपल्याला असं दिसून येतं की हा म्हणजे आपण एक क्रम पाहिलेला आहे त्या पद्धतीनं. यानंतर मात्र ते आता प्रशासनाच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मात्र हे गव्हर्नर जनरल वगैरे नेमण्यास सुरुवात होते. ऑलरेडी मुंबई मद्रास प्रांतात गव्हर्नर होते, त्याप्रमाणेच बंगालचे गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी या लढाईच्या दरम्यान रॉबर्ट क्लाईव्हची नियुक्ती केली जाते. बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्ह काम पाहत असतो. लक्षात घ्या, पहिला गव्हर्नर असंच म्हणलेलं आहे, गव्हर्नर जनरल नाही. गव्हर्नर जनरल कसं काय झाला आणि गव्हर्नर जनरल मधला फरक काय? बंगालचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा गव्हर्नर जनरल हे तिन्ही गोष्टी काय ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपल्याला पटापट त्यांच्याबद्दलची माहिती घेत असताना कुठून काय कार्यभार होता आणि ते कोण आहे, कशाचं काय आहे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तो भाग आपण गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये पाहणार आहोत. क्लिअर? तर ही झाली थोडक्यात माहिती बंगालवरती वर्चस्व प्रस्थापित करीत असताना याबद्दल आपण सविस्तर असं नोट केलेलं आहे. पॉईंटच्या स्वरूपात अधिकची माहिती यांच्या कारकिर्दीमधल्या महत्वाच्या घटना आता जाणून घेऊया. क्लिअर? आलं लक्षात? हे सर्व क्रम व्यवस्थित पुन्हा रिवाइज करायचं अवघ्या 2 मिनिटात. पहा, सुरुवातीला मुर्शिद खान पहिल्यांदा, बरोबर, खुर्शीद खान पहिल्यांदा. त्यानंतर नेक्स्ट त्याचा जावाई असलेला शुजाउद्दीन, बंगालच्या नवाबापासून स्टार्ट केलेला आहे. शुजाउद्दीनचा मुलगा सरफराज खानचा पराभव करून त्या ठिकाणी अलीवर्दी खान बंगालचा नवाब बनतो. अलीवर्दी खानचा मुलीचा मुलगा असतो, नातू असलेला सिराजुद्दौला हा नवाब होतो बंगालचा. मग सिराजुद्दौलाच्या नंतर त्याचा सेनापती असलेला मीर जाफर हा बंगालचा नवाब होतो. मीर जाफरचा जावई मीर कासिम हा बंगालचा नवाब होतो. परत मीर कासिम बाजूला होतो आणि मूळ परत मीर जाफर बंगालचा नवाब होतो. आणि मीर जाफरचा मुलगा असलेला
निजामुद्दौला हा परत बंगालचा नवाब होतो. इथपर्यंतचा एक ठराविक कालावधी 1765 कालावधी म्हणून आपण निजामुद्दौलाचा. त्यानंतर मात्र कुठल्याही नवाबाचं तिथे काही मेन्शन केलेलं नाही. आणि ठराविकपणे आपण जे पाहणार आहोत म्हणजे पहिलं म्हैसूर युद्ध असेल, दुसरं म्हैसूर युद्ध किंवा इंग्रज मराठा युद्ध, या सर्व घडामोडींचा आढावा आपण स्पेशल टॉपिक न घेता आता आपण गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरल ज्यावेळेस अभ्यासू त्यांच्या कार्यकाळातल्या घटना आहेत तर त्याच्याशी संलग्न ते भाग कम्प्लीट करू, म्हणजे तो सिक्वेन्स म्हणजे व्यवस्थितरित्या राहील आपल्याकडे. नाहीतर ते फार खिचडी होऊन जाईल, कुठलं काय नाही. आतापर्यंत जो सिक्वेन्स घेतलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित सुटसुटीत सोप्या पद्धतीने पुढे जायचं आहे आपल्याला. आणि या टॉपिकवरती, या भागावरती, या बंगालच्या प्लासी आणि बक्सरच्या लढाईने जे वर्चस्व मिळवलं होतं त्यानंतर मात्र कालच्या आणि आजच्या भागावरती आपण एक 3 ते 4 प्रश्न मध्येच घेणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा जी PYQ असणार आहेत. ओके. आणि मग गव्हर्नर जनरलला आपण स्टार्ट करू, गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरलला. सो जाणून घेऊ परत एकदा याबद्दल यांच्याविषयीची माहिती. तर पहिला मुर्शिद कुली खान 1717 ते 1727 हा कालावधी त्याचा होता. ओके. काही वेळेला काही क्वेश्चन त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याबद्दल विचारले जात असताना जर इयर मेन्शन केलं गेलं तर थोडंसं डोकं लावायचं आपल्याला. लक्षात घ्या इतिहासामध्ये या घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे थोडक्यात एखादी घटना जर विचारली गेली मुर्शिद कुली खानच्या कारकिर्दीतली आणि इयर मेन्शन केलं गेलं की 1746, 42, 38, 35 तर ते चुकीचं असणार आहे किंवा त्याच्या कार्यकाळात नसणार आहे. कारण का त्याचा कालावधी आपल्याला मोस्टली पाहायला मिळतो 1717 ते 1727. हा म्हणजे पहिल्यांदा बंगालमध्ये तो दिवाण म्हणूनच आलेला होता, औरंगजेबाने त्याला नेमलेलं होतं. मात्र यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं या कालावधीच्या व्यतिरिक्त त्याचा दुसरा कालावधी मेन्शन करून त्याच्याबद्दल काही विचारलं ते विधान मात्र चुकीचं असणार आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे प्रश्नांचं उत्तर त्या पद्धतीने द्यायचंय. उगाच ते तिथे म्हणजे अरे आहे का नाही म्हणून कन्फ्युजन होण्याची गरज नाहीये. असे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला PYQ मध्ये देखील पाहायला मिळतील आणि पुढील काळात देखील ते विचारले जातील. ओके. तर पहिल्यांदा मुर्शिद कुली खान. ओके. मुर्शिद कुली खान 1717 ते 1727 हा त्याचा कालावधी. सर्वप्रथम औरंगजेबनं त्याला 1700 मध्ये बंगालचा दिवाण म्हणून, दिवाण म्हणजे काय, सुभेदार म्हणजे काय तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे. लक्षात आलं. महसूल भाग त्याच्याकडे आहे, म्हणजे थोडक्यात आर्थिक डोर म्हणून आपण सर्व कारभार जो आहे हे दिवाणकडे असतो आणि त्याला दिवाण म्हटलं जातं. तर दिवाण म्हणून त्याची मुर्शिद कुली खानची नेमणूक केलेली होती. कधी? 1700 मध्ये. 1717 ते 27 काय कालावधी मेन्शन केला तर या कालावधीत तो बंगालचा नवाब होता, हे लक्षात असू द्या. ओके. बंगालचा नवाब. पहिल्यांदा औरंगजेबनं 1700 मध्ये त्याचं त्याआधीच आपण पाहतो, म्हणजे इथे तर मेन्शन केले 1717 ते 27 तुम्हाला असं वाटेल आणि इथे 1700 म्हटलेलं आहे. तर 1700ला बंगालचा नवाब नव्हता, बंगालचा दिवाण म्हणून त्याची नेमणूक केली गेली होती. क्लिअर. आणि त्यानंतर त्याने मात्र आपली राजधानी वगैरे जी आहे तर ती मुर्शिदाबाद या ठिकाणी आणलेली होती ढाक्यावरनं. कोणी? तर हे लक्षात घ्या, मुर्शिद कुली खान यांनी. क्वेश्चन आहे त्याच्यावरती पहा, एका पुढे तुम्हाला दिसेलच, बारकाईने पहा. त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची पण आहेत पुढे. मुघल सत्ता कमजोर असण्याच्या काळात त्याची नियुक्ती जशी झाली तसा तो शासक बनलेला होता. दिल्लीच्या बादशहाला तो फक्त नजराणा पाठवायचा. ओके. पुढे ज्याला काही पाठवायचं ते तेवढ्यापुरतं सीमित होतं ते, परंतु सर्व डोर त्याच्या हाताखाली आली होती. आणि त्यानंतर तो फारुख सियारनं त्याला 1717 मध्ये मुघल बादशाह होता हा फारुख सियार, तर याने त्याला सुभेदार म्हणून नियुक्ती केली. आधी दिवाण म्हणून कोणी नियुक्ती केली होती 1700 मध्ये? औरंगजेबानं. त्यानंतर 1717च्या दरम्यान या ठिकाणी सुभेदार म्हणजे लष्कर प्रमुख म्हणा किंवा कार्यकारी प्रमुख म्हणू आपण, कार्यकारी प्रमुख म्हणून त्याचा उल्लेख करू शकता तुम्ही, तर त्याला सुभेदार असं म्हटलं जातं. आणि 1717 मध्ये त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती. कोणाची? या कोणी केलं? फारुख सियारनं. येस. एकच मिनिट. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे आता आपल्या थोडक्यात आपल्या काही गोष्टी आहे इथून आपल्याला आपण सरकारला काही प्रोव्हाइड करतो टॅक्स स्वरूपामध्ये. समजा बंगालकडनं काही त्याला पाठवायचं असेल, काही महत्वाचं माल वगैरे द्यायचा असेल किंवा महत्वाच्या वस्तू काही दान करायचे द्यायचे असेल त्याच्यात थोडासा हिस्सा तो तेवढं पाठवायचं, बाकी तुझा काही काही संबंध नाही, असं थोडक्यात एक बक्षीस स्वरूपामध्ये काही त्याला दिलं जायचं. ओके. येस. नेक्स्ट वन. मग मुर्शिद कुली खान यांनी आपली राजधानी ढाक्यावरून मुर्शिदाबाद कोणी नेली? मुर्शिद खान यांनी. बरोबर. सॉरी, मुर्शिद खान. येस. मुर्शिद कुली खान यांनी आपली राजधानी ढाक्याहून मुर्शिदाबाद या ठिकाणी कोणी राजधानी शिफ्ट केलेली आहे? प्रश्न असा विचारून झालेला आहे पुढं. परत मुर्शिदाबाद मी तुम्हाला मागाशी उल्लेख केला होता एका व्यक्तीबद्दलचा, म्हणजे मीर जाफर बद्दल तुम्हाला सांगितलं होतं. त्याचा जो कार्यभार आहे मीर जाफरनं मुर्शिदाबादवरनच आपला कार्यभार तो पाहायचा पुढं. ओके. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. कोणी कोणत्या ठिकाणी काय काम केलं, विधानात्मक स्वरूपात त्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. सो मुर्शिद कुली खान याने आपली राजधानी ढाक्याहून मुर्शिदाबादला नेली. त्याने बंगालच्या प्रशासनात विविध सुधारणा देखील घडवून आणल्या आणि बंगालचा तो पहिला नवाब बनलेला होता. ओके. बंगाल हे प्रांत असंच होतं, तिथे कोणी असं राजा वगैरे काही नव्हता सुरुवातीला. पहिल्यांदा ज्यावेळेस दिवाण म्हणून नेमणूक या प्रांतावरती केली गेली औरंगजेबानं या मुर्शिद कुली खानची, त्यानंतर मात्र 1717 या वर्षी तो पहिला नवाब म्हणून त्या ठिकाणी मिरवत होता मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खाननं
ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट देखील नाकारलेली होती. ओके, जकात कर जे आहे म्हणजे तर तुम्ही ते भरू नका, भरायचं म्हणजे त्यांच्यासाठी ब्रिटिशांकडे त्यांनी नाकारले होते आणि त्यामुळे त्यांच्याशी परत पुढे संघर्ष आपल्याला दिसून येतो. भूराजस्व वसुलीसाठी ठेकेदारी पद्धत किंवा इजारा पद्धत म्हणजे ज्याला जमीनदारी आपण म्हणतो. ओके, याचा थोडासा अर्थ समजून घेऊ. ठेकेदारी पद्धत किंवा जमीनदार म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं जमिनीतनं महसूल जमा करायचा आणि तो ब्रिटिशांना द्यायचा. ओके, त्याला जमीनदारी पद्धत पुढे म्हणजे इजारा म्हणून होतं. इजारा पद्धत कोणी सुरू केली हे लक्षात घ्या. इजाराच पुढे त्याला जमीनदार असं आपण म्हणतो. जमीनदारी पद्धत हे माहिती असणं गरजेचं. इथे शब्द प्रयोग करणं आवश्यक. इजारा पद्धत. ओके, इजारा असं नाव देण्यात आलं होतं. कोणाच्या काळात किंवा कोणी स्टार्ट केलं असा प्रश्न असेल तर मुर्शिद कुली खान हे लक्षात नाव ठेवायचं आपल्याला. मग यानंतर थोडक्यात माहिती शुजाउद्दीनची. शुजाउद्दीन जो होता तर तो शुजाउद्दीनचा कालावधी 1727 ते 39 जो मुर्शिद कुली खानचा काय होता जावाई. ओके, जावाई होता तो. आणि मग मुघल बादशाह मोहम्मद शाह 1733 साली बिहारची सुभेदारी त्याला बहाल केलेली होती. ठीक आहे, मुघल बादशाहनं मोहम्मद शाह नाही 1733 या वर्षी बिहारची सुभेदारी त्याला बहाल केलेली आहे शुजाउद्दीनला. आणि पुढे तो नवाब म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला दिसून येतं की शुजाउद्दीन कोणाचा मुर्शिद कुली खानचा जावाई. एवढाच भाग लक्षात ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने त्याचा कार्यभार होता मुर्शिद कुली खानचा तसाच तो त्याने पुढे सुरू ठेवला होता. मग याचा मुलगा सरफराज खान पुढे आला म्हणजे नवाब म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र तो एकच वर्ष म्हणून 1739 ते 40 या कालावधी दरम्यान तो आपल्याला दिसतो. तो म्हणजेच सरफराज खान 1739 ते 1740. सरफराज खान शुजाचा तो मुलगा होता. ओके, जो मुर्शिद कुली खानचा जावाई शुजा त्याचा मुलगा सरफराज खान. मात्र त्यास बिहारचा नायब सुभेदार म्हणून सुरुवातीला काम पाहायचा कोण अलीवर्दी खान. अलीवर्दी खानकडे बरचसं म्हणजे तो एक अगदी चालाक माणूस असं म्हणून आपण थोडक्यात. आणि ते बिहारचा नायब सुभेदार म्हणून काम पाहत असतानाच त्याने काय केलं 1740 मध्ये घेरियाच्या लढाईमध्ये 1740 या वर्षी याला म्हणजे याचा पराभव केलेला होता. कोणाचा? या सरफराज खानचा. येस, सरफराज खानचा पराभव केलेला आहे. शुजाचा मुलगा कोण होता? सरफराज खान. आणि सरफराज खानचा पराभव कोणी केला? अलीवर्दी खानने. आणि याचा पराभव करून मग तो मात्र त्या ठिकाणी पहिल्यांदा बिहारचा नायब म्हणजे नायब काय मेन्शन केलं? येस, नायब सुभेदार म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. आणि त्यानंतर याच्या पराभवानंतर मात्र तो सरळ सरळ बिहारचा बंगालचा नवाब म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. बंगाल प्रांत एवढा मोठा नंतर होता की त्यामध्ये बिहार, ओरिसा आणि बंगाल या प्रदेशावरती पूर्ण वर्चस्व होतं आणि त्यांच्या देखरेखीखाली तो काम पाहायचा. ओके, कुठलाही नवाब त्या ठिकाणी नेमणूक झाल्याच्या नंतर. क्लिअर? पुढे मग अलीवर्दी खान याच्याबद्दलची माहिती. नेक्स्ट भाग. अलीवर्दी खान 1740 ते 56 हा बराच कालावधी यावरती होता. आणि मग अलीवर्दी खान इंग्रजांना कलकत्ता व फ्रेंचांना चंद्रनगरच्या कारखान्यावरती तटबंदी बांधण्यास विरोध केला होता. तसेच त्याने इंग्रज व फ्रेंच व्यापाऱ्यांना विशेष अधिकारांचा गैरवापर करण्यापासून प्रतिबंध देखील केलेला होता. यामध्ये मात्र त्यांनी म्हणजे त्याला संघर्ष करावा लागला होता दोघांशी पण. आणि तिथे मात्र इंग्रजांच्या वतीने म्हणजे इंग्रज आणि अलीवर्दी खान यांच्या मधल्या काळात खटके देखील उडाल्याचं आपल्याला दिसून येतं. अलीवर्दी खान याच्या कारकिर्दीतल्या काही महत्वाच्या घटना. त्या काळात मग बंगालमध्ये मराठ्यांचे म्हणजे नागपुरांचे जे भोसले त्यांचे सतत हल्ले व्हायचे. आणि मग वर्षाला 12 लाख रुपये चौथाई मान्य करून त्या ठिकाणी भोसलेंशी शांतता त्यांनी प्रस्थापित केलेली होती. ओके, थोडक्यात म्हणजे मराठ्यांसोबत संघर्ष नको बाजूला सध्याला म्हणून त्यांनी थोडासा बंदोबस्त केल्यासारखं म्हणू आपण. आणि मग अलीवर्दी खानला 3ही मुलीच होत्या. त्यामुळे याचा मुलाचा मुलगा असा कोणी नाहीये. तर तिसऱ्या मुलीचा मुलगा जो आहे अलीवर्दी खानच्या छोट्या मुलीचा मुलगा सिराज उद्दौला हा आता मात्र त्यानंतर बंगालचा नवाब बनलेला होता. ओके, बंगालचा नवाब सिराज उद्दौला. त्यात मात्र त्याला नवाब होत असताना सुरुवातीपासूनच अगदी अडचणीचं आणि त्याला बाजूला काढण्याचं कटकारस्थान त्याच्या मावशीनं केलेलं होतं. घसिटा बेगम त्यांचं नाव. आणि त्याचबरोबर मावस भाऊ त्याचा शौकत जंग या दोघांनी मिळून त्याला पाण्यात पाहिलेलं होतं. आणि त्यांचाच बंदोबस्त करावा असं त्यांनी ब्रिटिशांपुढे मागणी केली होती सिराज उद्दौलानं. परंतु ब्रिटिश हे त्याला थारा दिलेले नव्हते. कारण ब्रिटिशांना असं होतं की हा सिराज उद्दौला आपल्याला थोडासा जड जातोय आणि तो चांगल्याच प्रकारे ब्रिटिशांना म्हणजे जेरीच आणला होता असं म्हणू आपण. मात्र त्यापासून त्यांना दूर करायचं होतं एकतर. आणि कशा प्रकारे दूर होतो तर मग हे फोड आणि राज्यकरा ही नीती त्यांनी अवलंबली. आणि मग मीर जाफरच्या माध्यमातून त्यांनी सिराज उद्दौलाचा सहज पराभव केला होता. म्हणजे मीर जाफरच्या खांद्यावरती बंदूक ठेवली आपण म्हणू असं. आणि त्यानंतर त्याचा पराभव सहज केला होता. सिराज उद्दौला याच्याबद्दलची माहिती थोडक्यात. काही महत्वाचे पॉइंट्स फक्त असलेले. ओके, जास्त डीपमध्ये असं जाण्याची गरज नाही. यांच्याबद्दल काही क्वेश्चन फार कमी विचारले गेलेले आहेत आणि विचारले गेले ठराविकपणे. तर तुम्ही पाहता पुढे PYQ मध्ये आपण ते पाहणार आहोत. अगदी राज्यसेवेचे 1-2
उदाहरणार्थ क्वेश्चन घेतलेले आहेत आणि कंबाईन आपल्या ग्रुप बी ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेसाठी जे प्रश्न विचारले गेले ते पण आपण घेतलेलं आहे. सो सिराज उद्दौला हा अलीवर्दी खानचा नातू, हे आपण आत्ताच पाहिलं, आणि बंगालच्या नवाबपदी तो विराजमान झालेला होता. 1756 ते 1757 हा कालावधी, आणि याच्याच कालावधीमध्ये प्लासीची महत्वाची घटना घडलेली आहे. जो भाग कुठे येतो? प्लासी, बंगालमध्ये. क्लिअर? शुजाउद्दौला अवधचा नवाब नाही, शुजाउद्दौला होता. मी शुजाउद्दीन पहिलेच आपण मेन्शन केलेलं. यस संजय, शुजाउद्दीन मेन्शन केलं होतं पहिल्यांदा. शुजाउद्दीन जो आहे तर तो शुजाउद्दीन वेगळा, शुजाउद्दौला वेगळा. शुजाउद्दौला अवधचा नवाब पुढे आहे, ते येणारच आहे आपल्याला. आणि शुजाउद्दीन जो आहे तो तुम्हाला दोन्हीमध्ये जर कन्फ्युजन झाला असेल, तुमचा एक क्वेश्चन इथे घेतो मी. तर शुजाउद्दीन हा मुर्शिद कुली खानचा जावाई आणि पुढे अवधचा नवाब. मी मगाशी बोलताना मुघल बादशाने अवधचा नवाब जो होता तर तो शुजाउद्दौला. शुजाउद्दीन, शुजाउद्दौला हे दोन वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. क्लिअर? आलं लक्षात? शुजाउद्दीन पहिलं, जो मुर्शिद कुली खानचा तो जावाई होता. येस, बंगाल मुर्शिद कुली खान, अलीवर्दी खान, सिराज उद्दौला, मीर जाफर. हा, तुम्ही संजय यांनी मेन्शन केलेलं आहे. मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट मुर्शिद कुली खानच्या नंतर अलीवर्दी खान कडनं जाता मध्ये शुजाउद्दीन आणि सरफराज खानच्या माध्यमातून पुढे जायचं, लक्षात घ्या. ओके, मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर 1717 ते 27 पर्यंत. मग त्यानंतर शुजाउद्दीन जो होता आता 1727 ते 39 आणि 1739 ते 40 फक्त आपल्याला त्याचा मुलगा जो असलेला शुजाउद्दीनचा सरफराज खान हे दिसून येतं. क्लिअर? हा सिक्वेन्स लक्षात घ्या, मधले फक्त गॅप नको करायला. जे आहे ते प्रॉपर रित्या आपण पुढे जाणं आवश्यक. त्यांच्या इयर्स आहेत मी ते मेन्शन केलेलं आहे. क्लिअर? मग 1740च्या पुढे. आणि तुम्ही जे शुजाउद्दौला म्हटलेला आहे तो मात्र पुढे येतोय. अवधचा नवाब ते बरोबर सांगितलेलं तुम्ही. त्याचं काम म्हणजे कुठे बक्साच्या लढाईमध्ये आपल्याला दिसून येतो, त्याचा उल्लेख पुढे आहे ते. तर सिराज उद्दौला, सिराज उद्दौला हा अलीवर्दी खानचा नातू आणि बंगालच्या नवाबपदी तो विराजमान झालेला. सिराज उद्दौलाच्या काळात घडलेली महत्वाची घटना म्हणजे कोणती? तर प्लासीची लढाई. कोणाच्या काळामध्ये? सिराज उद्दौलाच्या काळामध्ये. या लढाईमुळे बंगालची सत्ता ब्रिटिशांच्या हाती आलेली होती. भारतीय मालावरती ब्रिटिशांनी जबर जकात बसवलेलं होतं. मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी कर गोळा करण्याचं सुरुवात केलेली होती. शौकत जंग व घसेटी बेगम, मगाशी उल्लेख केलाय तुम्हाला, तर कोण आहेत हे? तर या सिराज उद्दौला याच्या शौकत जंग हा भाऊ, मावस भाऊ, घसेटी बेगम त्याची मावशी. ओके, त्यांना मदत न करण्याचं तसेच वखारींच्या तटबंदी पाडण्याचं, वखारी म्हणजे काय आपण ते काल पाहिलं, वखारींच्या तटबंदी पाडण्याचा आदेश नवाबाने ब्रिटिशांना दिले, पण ब्रिटिशांनी ते पाळले नाही. त्याकडे त्यांनी ते दुर्लक्ष केलं होतं. त्यांना ऑलरेडी त्याचं सिराजचं काय ऐकायचंच नव्हतं. मुळात सिराजला ऑलरेडी त्यांना बाजूला सारायचंच होतं आणि तेच प्रयत्न त्यांचा सुरू होता आणि त्यातलं त्यात त्याला घरातूनच विरोध होता, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि काही व्यक्ती देखील त्याच्यासोबत होते, म्हणजे जसं की त्याच्यासोबत आपण पाहतो की मीर जाफर जे आहेत तर ते त्याचा महत्वाचा भाग होता. तसे 5-6 व्यक्ती जे होते ते त्याला ऐन वेळी युद्धामध्ये मात्र त्याच्या बाजूने न लढता ब्रिटिशांच्या चमूत ते समावेश झाला होता आणि त्यामुळे सिराजचा आपल्याला 40,000 सैन्य जरी असले तरी त्याच्या सोबतीला त्याचा पराभव झाल्याचं दिसतं. अदरवाईज ब्रिटिशांचा पराभव आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच झालेला दिसून येतो आणि त्यांना बराच काळ पुढे युद्ध जिंकण्यासाठी लागला असता. आणखी एक गोष्टीचं लक्षात घ्यायचं आहे, ज्या अर्थी आपण पाहतो, कुठे पाहा तुम्ही, ब्रिटिश एक रणनीती म्हणून आपण ज्यावेळेस भारतामध्ये आल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांवरती त्यांनी हल्ले केले आणि त्यानंतर त्यांना त्या तिथल्या परिस्थितीचा आढावा आलेला नव्हता, आवाका आलेला नव्हता, तिथलं वातावरण थोडक्यात माहिती नसल्या कारणाने त्यांना प्रत्येकांसोबतच्या पहिल्या युद्धात माघारच घ्यावी लागली. इव्हन स्वतः फ्रेंचच्या सोबतही, म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी युरोपात जरी असले तरी आपण पाहतो भारतामध्ये देखील इंग्रज फ्रेंच संघर्ष असताना पहिल्या इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये इंग्रजांना माघार घ्यावी लागलेली होती. ओके, मात्र इंग्रज हे अति हुशार असल्या कारणाने त्यांनी कधीच पहिल्या युद्धात पराभव झाला की आपल्याकडे कसं असतं, चला मी त्याला हरवलोय, आता तो काय तिकडेच निघून जाणार आणि आपल्याकडे येणार नाही परतून, असं आपल्याला वाटायचं. परंतु इंग्रजांची ही नीती राहिली नाही. पहिल्यांदा जरी पराभव झाला कारण तिथल्या परिस्थितीचा आढावा त्यांना घेता आलेला नसतो, नंतर मग हळूच तिथले बारकावे पाहणार, त्याचे जे कच्चे दुवे जाणून घेणार, या सर्वांचा अभ्यास करून मात्र ते पुन्हा ताकदीनिशी दुसऱ्यांदा अटॅक करणार. दुसऱ्यांदा पराभव झाला तरी ते मागे जातील, परत तिसऱ्यांदा करणार. पण अशा पद्धतीने त्यांनी सर्वांचाच पराभव केला होता. लक्षात घ्या, म्हणजे इंग्रज मराठा युद्ध पण आपण 3 युद्ध पाहतो. पहिल्यांदा काय झालं होतं, मराठ्यांचं वर्चस्व दिसतं आपल्याला, क्लिअर. त्यांचं सेकंड युद्धामध्ये थोडंफार तहानुसार ते बाजूला होतं. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये 1817 मध्ये आपल्याला दिसून येतं, 1817-18च्या दरम्यान पूर्णतः मराठ्यांचा पराभव असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे मग त्याच्या आधी इंग्रज म्हैसूर युद्ध, इथे पण तसंच. पहिल्यांदा हैदर अली अगदी स्ट्रॉंग होता, म्हणजे अगदी पहा, हैदर अलीला म्हैसूरचं राज्य जे होतं त्याच्याकडे, तर हैदर अली एकटा तो होता आणि इकडे त्याला म्हणजे हैदर अलीला पराभव करण्यासाठी अगदी निजाम, त्यानंतर मराठा, त्यानंतर इंग्रज, हे सर्वजण, कर्नाटकचा नवाब, हे सर्व एकत्र आलेले होते.
तरी देखील त्यांनी बरोबर त्याच्या बुद्धी कौशल्य चातुर्याच्या बळावरती ज्या हैदर अलीने काय केलं, म्हणजे निजामाला काही प्रदेश देण्याचं सांगितलं आणि मराठ्यांना त्यांनी म्हणजे बोलून म्हणजे संगनमताने त्यांना पण शांत केलं आणि त्या पद्धतीने त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी फक्त इंग्रज होते आणि इंग्रजांचा त्यांनी पहिल्या इंग्रज म्हैसूर युद्धात पराभव केला होता. ओके, त्या अशा पद्धतीने त्यांनी युद्धनीती व्यवस्थित चातुर्याने अवलंबलेली होती. परंतु त्याच पद्धतीने ब्रिटिशही आपल्या अशाच पद्धतीने कार्यभार त्यांचा पुढे दिसतो. याच पद्धतीनं सर्वांना म्हणजे जसं आपण नवाबाच्या बाबतीत पाहिलं, तुला बंगालचा नवाब बनवतो वगैरे असं तसं सांगणं असेल किंवा त्याच्या आधी ज्या घटना घडलेल्या आहेत युद्धाच्या वगैरे रणनीती वगैरे, तर एखाद्याला आमिष दाखवायचं, ते कधी पाळायचं कधी पाळलं जायचं नाही, या पद्धतीने त्यांचा कार्यभार पुढे होता. आणि याच माध्यमातून आपल्याला दिसून येतं की इथे त्यांना सिराज उद्दौला नकोसा होता, त्याला बाजूला सारायचा ऑलरेडी प्लॅन चालला होता आणि जो ब्रिटिशांना त्यांनी आदेश दिला की बाबा त्यांचाही बंदोबस्त करा या घसेटी बेगमचा आणि शौकत जंगचा, तर मात्र त्यांनी ते ऐकलेलं नाही आणि त्यांना म्हणजे अरे बरं हा ठीक आहे बघू असं म्हटल्यासारखं आणि बघू आपण नंतर, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या आदेशाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून सिराजने प्रथम 4 जून 1756 रोजी इंग्रजांचा कासिम बाजार या वखारीवरती मात्र हल्ला केला त्यांनी. ओके, यावरती हल्ला केल्याच्या नंतर मात्र ते कासिम बाजार त्यांची जी वखार होते हल्ला करून ताब्यात घेतला आणि मग ब्रिटिश परत जास्त खवळले ते आणि आता यानंतर मात्र सिराजला आता पराभवाचा धडा शिकवायचा हे ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी पुढे आपली रणनीती अवलंबली. आणि त्याच दरम्यान या कासिम बाजारची हातात घेतल्याच्या नंतर वखार अंधार कोठडीची दुर्घटना देखील या ठिकाणी घडते. म्हणजे पार काळाकुट्ट एका खोलीमध्ये जवळपास 146 ब्रिटिशांना त्याने डांबून टाकलेलं होतं यामध्ये. ओके, तर कधीची घटना ही 20 जून 1756 या वर्षी एका 18 बाय 14 फुटाच्या छोट्या खोलीमध्ये नवाबने पकडलेले जवळपास 146 इंग्रज युद्धकैदी म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. त्या खोलीत उष्णता व प्राणवायू नसल्यामुळे जवळपास गुदमरून या ठिकाणी 123 कैद्यांचा मृत्यू झाला होता. जवळपास 23 जण त्या ठिकाणी जिवंत राहिले होते आणि या घटनेला अंधार कोठडी दुर्घटना किंवा ब्लॅक होल ट्रॅजेडी असं नाव दिलं जातं. पहा आता प्रश्नाचं स्वरूप कसं असेल या ठिकाणी थोडंसं मी ते मेन्शन करतो आणि पुढे जाऊ आपण. तर तुम्हाला एक सिक्वेन्स त्या ठिकाणी जुळायला लावतील. कधी कोणती घटना घडली, समजा अंधार कोठडीची घटना, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, त्यामुळे डेट्स माहिती असणं गरजेचं आहे. तर ते 20 जून 1756 आधी इथे आपला अंधार कोठडीची दुर्घटना दिसते आणि जून महिन्यातच नेक्स्ट इयरला 23 जून 1757 प्लासीची लढाई आहे. अंधार कोठडीच्या दुर्घटनेनंतर आणि इयर डेट्स ते मेन्शन केलेलं असणार आहे, त्यामुळे त्याचा बारकाईनं अभ्यासा ते सिक्वेन्सला विचारलं जाऊ शकतं, कोणती घटना आधी कोणती घटना नंतर, यामुळे ते महत्वाचं असणार आहे. ओके, येस, तर जाणून घेऊ याबद्दल पुढे आणखीन कंटिन्यू. इथे आलं लक्षात, अंधार कोठडीची दुर्घटना घडली, यानंतर मात्र इंग्रजांचं पित्त खवळलं आणि त्यानंतर त्यांनी यांना विरोध करायचा, यांना धडा शिकवायचा या उद्देशाने त्यांनी मग याच्यावरती चाल करून आले. तिथे मात्र त्याच्याच व्यक्तीला एका त्यांनी नवापदाचं आमिष दाखवलं आणि त्यातनंच आपल्याला घटना दिसून येते ही 23 जूनची 1757 प्लासीची लढाई. ओके, 23 जून 1757 म्हणजे एक मोठ्या प्रमाणात युद्ध झालं. जवळपास 40 सैन्यानिशी तो स्वारी करून जातो ब्रिटिशांवरती. मात्र त्या ठिकाणी ब्रिटिशांचे जेमतेम 900+ सैनिक असतात आणि त्यात भारतीय 2000 असे 3000 सैनिक म्हणू आपण जवळपास. या सैन्यांच्या मध्ये युद्ध होतं, परंतु या सिराज उद्दौलाला धडा शिकवताना आधीच त्यांनी रणनीती जी आखलेली होती आणि त्याचा एक सेनापती म्हणा किंवा एक राईट हँड म्हणून एक स्ट्रॉंग माणूस जो होता मीर जाफर, ज्याचं लोक सर्वजण सैन्य वगैरे ऐकायचे, तर मीर जाफरलाच त्यांनी आपल्या चमूत सहभाग करून घेतला होता. हे सिराज उद्दौलाला माहिती नव्हतं. त्याला वाटलं आपले 40,000 सैन्य आहेत, यांचा आपण कधी कसाही पराभव करू आणि यांचा काही निभाव आपल्या पुढे लागणार नाही यांचा काही निभाव आपल्या पुढे लागणार नाही हे त्याला ज्यावरती कळलं. त्यानंतर मात्र युद्धामध्ये तटस्थ राहिल्यामुळे तो अवाकही झाला आणि त्यानंतर आपल्याला मीर जाफर तटस्थ राहिल्यामुळे सिराज उद्दौलाचा सहज पराभव होतो. ती घटना, ती लढाई म्हणजेच प्लासीची लढाई 23 जून 1757. क्लिअर, हे लक्षात आलं इथपर्यंत. यानंतर मग मीर जाफरला त्यांनी नवाबपदी बनवलं होतं. तर या थोडस घटनेचं पुन्हा एकदा याच पद्धतीनं वर्णन आता जे मागाशी उल्लेख केला. ब्रिटिशांनी सिराजला नवाबपदावरून काढण्यासाठी ही मोहीम सुरू केली. सिराजचा सेनापती असलेला मीर जाफर याला त्याने काय केलं, नवाबपदाचं आमिष दाखवलं. इंग्रजांच्या कारवाईची कल्पना आल्याने सिराज मोठ्या सैन्यानिशी इंग्रजांवरती चालून गेलेला होता आणि मग 23 जून 1757 रोजी प्लासीच्या लढाईला, प्लासी या ठिकाणी लढाईला सुरुवात झाली. प्लासीची लढाई म्हणून या लढाईचं वर्णन केलं जातं या ठिकाणी लढाई पार पडल्यामुळे. इंग्रजांच्या सैन्यात एक सैन्य संख्या इथे मेन्शन केलेली आहे थोडक्यात. तर जवळपास 950 युरोपियन आणि 2100 भारतीय सैनिक होते. तर सिराजच्या सैन्यात जवळपास 40 म्हटलं मग 50,000 पर्यंत सैन्य होतेच. मात्र मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर
लढाईत उतरलेच नाहीत, म्हणजे जे कोणी त्याची एक टीम होती म्हणून त्याच्या अंडर जे होते, त्यामुळे त्याला सिराजला पराभव करणं त्यांना सहज सोपं झालं होतं. मीर जाफरच्या तटस्थ राहण्यामुळे सिराजचा सहज पराभव झालेला होता. इंग्रजांचा सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह हा होता. लक्षात घ्या, प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा सेनापती कोण होता हे लक्षात घेणं गरजेचं. याविषयीचा क्वेश्चन विचारून झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला परत एकदा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो आणि किंवा त्याला अनुसरून म्हणू आपण. कारण रॉबर्ट क्लाइव्हचं वर्णन आपण याआधी देखील केलं होतं. ज्यावेळेस इंग्रज फ्रेंच संघर्ष होता त्यावेळेस दोन अधिकाऱ्यांची नावे मेन्शन केली होती. एक रॉबर्ट क्लाइव्ह ब्रिटिशांच्या वतीने महत्वाचा आणि फ्रेंचांच्या वतीने कोण होता सांगता येईल? आठवतंय कालचं नाव? ऑनलाईन विद्यार्थी पण सांगू शकता कमेंटद्वारे. दोन, येस राईट, बरोबर योगेश, करेक्ट आहे. तर ब्रिटिशांच्या वतीने रॉबर्ट क्लाइव्हनं तिकडे नेतृत्व केलं होतं. काही ठिकाणी आपल्याला दिसतं एक हुशार अधिकारी. तिकडे कोण होतं तर डुप्लेला त्यांनी परत एका पराभवामुळे परत पण बोलवलेलं होतं कोणी फ्रेंचांनी. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे प्लासीच्या लढाईवेळेस ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली म्हणून आपण इंग्रजांचा सेनापती म्हणून कोणी काम केलं होतं तर रॉबर्ट क्लाइव्ह, जो पुढे चालून बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून देखील त्याची नेमणूक करण्यात आलेली होती रॉबर्ट क्लाइव्हची. 1757 ते 1760 आणि 1765 ते 67 दोन वेळा तो त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर म्हणून काम केलं होतं. नवाबाचा म्हणजे सेनापती मीर जाफर हा आधीच ब्रिटिशांना सामील झाला होता आणि या कारणास्तव सिराज उद्दौला सहज मारला गेला. एकूणच प्लासीच्या लढाईचं थोडक्यात वर्णन समजा या पद्धतीनं. आणि मग तटस्थ राहिल्यामुळे मीर जाफरच्या बाजून म्हणजे मीर जाफरला परत त्यांनी नवाबपदी बसवलं होतं. याचे जे परिणाम होते थोडक्यात या प्लासीच्या लढाईचे हे इथे नोट करून घेऊ. मीर जाफर काय झालं मग नंतर या प्लासीच्या लढाईनंतर त्याला बंगालचा नवाब बनवण्यात आलं. ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं. गव्हर्नर जनरल नाही, लक्षात घ्या. हे मी आता लगेच गव्हर्नर जनरलचा ज्यावेळेस टॉपिक पाहू आपण तिथे मी मेन्शन करणार आहे. व्यवस्थित समजावून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल. मोस्टली जे फर्स्ट टाइम तयारी करताय किंवा अभ्यासताय हे गव्हर्नर जनरल काय म्हणजे काय आहे यातला फरक आपण समजावून घेणार आहोत. तर रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर जनरल नव्हता, बंगालचा तो फक्त गव्हर्नर होता. गव्हर्नर म्हणून त्याला नेमण्यात आलं होतं. ते परत गव्हर्नर जनरल ते पाहूच आपण. सध्याला एवढं पुरतं लक्षात ठेवा. 1757 ते 1760 पहिल्यांदा, सेकंड 1765 ते 1767 या दरम्यान रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर होता. मीर जाफरने कंपनीच्या अधिकाऱ्यांना जवळपास 50 लाख रुपये दिले. आता खुशीनं आता काय नवाब झालो मी, काय टेन्शन नाहीये, कोणाची भीती नाही, काही नाही. तर आपल्याला आणि आपल्या पाठीमागे हे लोक आहेतच असं वाटलं त्याला. आणि ज्याचं तो कधी स्वप्न पण म्हणजे स्वप्नात त्याला वाटलं नव्हतं सुरुवातीला की आपण नवाब होऊ शकतो, एक सेनापती माणूस. त्यामुळे तो ते खुशीमध्ये ब्रिटिशांना 50 लाख रुपये, क्लाइव्हला मोठ्या रकमेची मदत, वैयक्तिक देणगी देखील त्याने दिलेली होती रॉबर्ट क्लाइव्हला. तसेच कंपनीचे नुकसान भरपाई देखील, कंपनीला जे काही नुकसान झालं असेल यामध्ये ते देऊन टाकलेलं होतं मीर जाफरना नवाबपदी नेमणूक झाल्याच्या नंतर. मग बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती ही कंपनीला देण्यात आलेल्या होत्या. ओके, फ्रेंच वसाहती जे होते तर ते देखील कंपनीला देण्यात आल्या. कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसामध्ये निर्विरोध त्या ठिकाणी मुक्त व्यापाराचा त्या कोणाचाही विरोध नव्हता आणि मुक्त व्यापार करण्याची त्यांना वाव मिळाला होता. इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी व्यापारावरती कोणतेही कर देण्याची आवश्यकता नसेल असं त्या ठिकाणी जारी करण्यात आलं होतं. आता काय त्यांचं माणूस म्हणल्यानंतर त्यांना काही गरज नाही असं थोडक्यात म्हणून आपण. त्यांना आता मोकळं रान भेटलं होतं असं थोडक्यात त्याच्या नियुक्तीनं. मीर जाफर याचा थोडक्यात परत आढावा. तर प्लासीच्या कधी कालावधी लक्षात घ्यायचा. मीर जाफर जो होता बंगालचा नवाब 1757 ते 1760. प्लासी नंतर इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला होता. सिराज उद्दौलाच्या नंतर त्याचा सेनापती असलेला मीर जाफर हा बंगालचा नवाब. क्लाइव्ह व इतर अधिकाऱ्यांना लाखो रुपये भेट दिली. त्यानंतर बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती त्यांनी इंग्रजांना दिलेल्या होत्या. तसेच तो आपला राज्यकारभार कुठून पाहायचा? मुर्शिदाबादवरून. ओके, मुर्शिदाबादवरून तो कार्यभार आपल्याला पाहायला सुरुवात केली होती. कोणी? मीर जाफरनं. इंग्रजांच्या मागण्या मीर जाफरच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या. तर नंतर काय सुरुवातीला त्यांनी खुशीनं दिलेलं आहे, म्हणजे 50 लाख रुपये म्हटलं आपण. वैयक्तिक रॉबर्ट क्लाइव्हला मदत देखील केलेली आहे. अशा स्वरूपात त्याने देतच राहिला. तो देत राहिला, हे घेत राहिले. त्यांना असं अपेक्षा वाढली की आता हा कसंही देणार, त्याला प्रत्येक गोष्ट मागू लागले. तो मात्र आता नंतर मेटाकोटीस आला, म्हणला आता मला शक्य नाही बाबा काही देणं तुम्हाला. थोडक्यात त्याच्या आवाक्याबाहेर काही गोष्टी जाऊ लागल्या. कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण आता परत करू शकला नाही. मग मीर जाफरला नवाब पदावरून दूर करण्याचं क्लाइव्हनं ठरवलं. तर बस म्हणजे त्यांना जेवढा त्याचा वापर करायचा होता तेवढा त्यांनी ते करून घेतला हुशारीने. आणि यानंतर आता या मीर जाफरचं काही काम नाहीये, हे आता बाजूला सारलं पाहिजे, या ठिकाणी एक वेगळा माणूस नेमणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी परत त्याचे नवाबपदी बसवण्याकरिता म्हणजे त्याचाच जावई असलेला मीर कासिम याला नवाबपदी बसवलं होतं. मीर जाफरने इंग्रजाविरुद्ध डचांची मदत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच दरम्यान
मात्र ब्रिटिशांनी 1759 साली डचांच्या बेडराच्या लढाईमध्ये त्यांनी पराभव केला होता. म्हणजे त्यांची मदत घेऊन यांच्या सोबत काहीतरी आपल्याला युद्ध वगैरे झालं असतं तर आपण यांनी मदत करतील असं वाटलं, परंतु इंग्रजांनीच डचांचा पराभव केला, त्यामुळे त्याचे ते स्वप्न धुळीस मिळालं असं म्हणू. या घटनेनंतर मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की बंगालच्या नवाबपदी आता परत त्याने दुसऱ्या व्यक्तीला बसवलं होतं, तो म्हणजेच कोण? मीर कासिम. ओके, नेक्स्ट वन. मीर कासिमला बंगालच्या नवाबपदी त्याने बसवलेलं आहे. सिक्वेन्स येतो लक्षात व्यवस्थित पहा, आणि त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आणखी ते व्यवस्थित लक्षात राहिलंच तुमच्या. मात्र इथे आपण लेक्चरच्या माध्यमातून जे मेन्शन करतोय त्या पद्धतीने एकदा ऐकलं की ते बऱ्यापैकी असतं आपल्या डोक्यात. तर मीर कासिम हा मीर जाफरचा जावाई होता आणि 1760 साली ब्रिटिशांनी त्याला नवाब बनवलं होतं. नवाबपदी रुजू झाल्याच्या नंतर मात्र सेम ऍज इट इज मीर जाफर प्रमाणेच यालाही बऱ्याचशा गोष्टी ब्रिटिशांना द्याव्या लागल्या होत्या. परंतु मीर जाफरच्या तुलनेत, मीर जाफर एक सेनापती होता आणि त्याचाच जावई हा होता, परंतु हा मीर कासिम जो आहे तो मात्र प्रशासनाच्या बाबतीत जर पाहायला गेला अगदी शिस्तीचा होता आणि त्याच्याकडे बरेचसे असे काही प्लॅन्स म्हणू आपण थोडक्यात प्रशासकीय सुधारण्यासाठी वगैरे, आणि एक कडक शिस्तीचा असलेला मीर कासिम हा मात्र काही ठिकाणी ब्रिटिशांना आता विरोध करायला त्याने सुरुवात केली होती. सुरुवातीला मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे, मात्र नेक्स्ट त्यांना विरोध केला होता आणि मग त्यांना हा देखील नवाबपदी नको होता. इंग्रज व मीर कासिम यांच्या दरम्यान 1760 मध्ये एक तह झाला. त्यानुसार असं ठरलं की कंपनीला बरद्वान, मिदनापूर, चितगाव हे जिल्हे दिले जावेत त्यांच्या अंडर तिकडे, आणि दक्षिण मोहिमेसाठी 5 लाख रुपये द्यावेत असं त्यांनी हे केलं. आणि दोघांचे मित्र व शत्रू हे सारखेच राहतील, म्हणजे कोणी जर युद्ध चालू झालं तर आपण दोघं एकमेकांनी त्याला मुकाबला करायचा आहे. तुमचा शत्रू म्हणजे तो आमचाही शत्रू, तुमचा मित्र म्हणजे आमचा मित्र असं. यावेळी मीर कासिमने अधिकाऱ्यांना मोठमोठी बक्षिसे देखील दिली होती, सर्वांना त्यांनी खुश केलेलं होतं. सत्तेवर येताच काही महिन्यातच त्याने इंग्रजांचे देणे पूर्ण केले. इंग्रजांचे सानिध्य टाळण्यासाठी त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला नेली. क्वेश्चन यावरती देखील असणार आहे, मुर्शिदाबादहून राजधानी मुंगेरला कोणी नेली, किंवा एखाद्या 2 स्टेटमेंट असतील त्या ठिकाणी त्यांच्याविषयीचे, आणि बंगालच्या नवाबपदी रुजू झाला कालावधी मेन्शन केला जाईल. एका स्टेटमेंटमध्ये 2 विधान असतील. समजा फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन सोबत समजून घेऊ. एक विधान असेल की त्याचा कालावधी 2 त्याने बंगालच्या नवाबपदी त्यांची नेमणूक केली. सेकंड विधान असेल मुर्शिदाबादहून राजधानी मुंगेरला हलवली. मग संबंधित नवाब ओळखा बंगालचा, मग मीर जाफर, मीर कासिम, सिराजुद्दौला हे सगळेच असणार आहेत. तर लक्षात घ्यायचंय मीर कासिमनं कोणी मुंगेरला राजधानी हलवली, मुर्शिदाबादहून मुंगेरला. महत्वाचा पॉईंट असेल परीक्षाभिमुख म्हणून व्यवस्थित नोट करा. मुर्शिदाबादहून मुंगेरला राजधानी नेलेला व्यक्ती मीर कासिम, मीर कासिम. आणि मुर्शिदाबादहून काम कोण पाहायचं? मुर्शिदाबादहून मुर्शिद अली खान, तर त्याने म्हणजे आपल्या ढाक्यावरून राजधानी इकडे आणली होती, परंतु आता आपण मगाशी उल्लेख केला होता की मुर्शिदाबादहून कारभार तो पाहायचा, असं आहे स्टेटमेंट. सांगता येईल, ऑनलाईन पण बरेच जण आहेत. क्वेश्चन असा की मुर्शिदाबादहून कोण काम पाहायचं. आता याने मुर्शिदाबादहून मुंगेरला राजधानी नेलेली होती, कोणी? मीर कासिमनं. आणि मगाशी आपण पाहिलं होतं, 2-3 क्लिअर करू द्या, तिन्ही कन्फ्युजन नको व्हायला, परत रिपीट करू आपण. मुर्शिद कुली खान जो होता त्याने काय केलं होतं, ढाक्यावरनं मुर्शिदाबाद या ठिकाणी राजधानी, बरोबर, हे क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन जो होता त्याचा तर उत्तराकडे आपण वळू. मीर जाफर, या संजय टनकर, अगदी बरोबर, करेक्ट. तर मीर जाफरनं काय केलं होतं, या ब्रिटिशांना सगळ्या गोष्टी देत असतानाच त्या दरम्यान तो कार्यभार जो आहे मुर्शिदाबादहून पाहायचा. कोण? मीर जाफर. आणि मग त्याचा जावई असलेला मीर कासिम जो आहे, मीर कासिम काय केलेला आहे, राजधानी जी आहे मुर्शिदाबादवरून कुठे? मुंगेरला या ठिकाणी हलवलेली होती मीर कासिमने. आलं लक्षात आता? ओके. मुर्शिद कुली खान याने पहिल्यांदा मुर्शिदाबादला राजधानी हलवली होती ढाक्यावरनं पहिल्यांदा, ठीक आहे. त्यानंतर मग मुर्शिदाबादहून काम पाहायचा मीर जाफर, डायरेक्ट आता मीर जाफरकडे यायचं. आणि त्यानंतर मग आता मीर कासिम. मीर कासिम काय होता, तर मीर कासिमने मुंगेरला राजधानी नेलेली होती, मीर जाफरनं नाही. कारण आता ते ठीक आहे, लक्षात राहतं, परत पेपरमध्ये आलं की जरा गोंधळ होतो. लक्षात ठेवा, ह्या तिन्ही गोष्टी जरासं रिव्हिजन केलं की ते राहून जाईल, किंवा प्रश्नांचा सराव आपण करणारच आहोत पुढे चालून, त्या माध्यमातून ते लक्षात राहील. आणि एक क्वेश्चन PYQ मध्ये या संदर्भात विचारला गेला आहे, पुढे तुम्हाला दिसेलच ते कशा पद्धतीने, त्यानंतर तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. मुंगेरला आधुनिक तोफा व बंदुका तयार करण्याचा कारखाना देखील त्याने काढलेला आहे. असे 2 स्टेटमेंट असतील. ओके. मग कोणाशी संबंधित असे असेल, तो मगाशी उल्लेख केल्याप्रमाणेच, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर मग मीर कासिम मेटाकुटीस आलेला, परत त्यानंतर तो इथून
त्याला बाजूला काढून त्यांनी परत मीर जाफरला त्याच्याच ठिकाणी नवाबपदी बसवलं आणि मग नंतर परत तो आश्रय नवाबचा अवधचा नवाब वगैरे त्यांच्याकडे तो त्याच्यात जाऊन सामील झाला आणि त्यानंतर ब्रिटिशांना आपण त्यांच्या विरुद्ध लढायचंय म्हणून त्यांना एकत्र करून त्यांच्यावरती स्वारी करून आला, परंतु ब्रिटिशांनी या सर्वांचाच पुढील लढाई म्हणजे बक्सरची लढाईत पराभव केलेला होता. क्लिअर. त्याआधी आपण मीर जाफर एक बद्दल पाहू. तर पुन्हा एकदा मीर जाफरला नवाब बनविल्यानंतर इंग्रजांनी त्याच्याकडून युद्ध खर्च, भेटवस्तू हे परत द्रव्य वगैरे बऱ्याच प्रमाणात उकळलं होतं. ओके, मीर जाफरकडनं काढून घेतलं. मीर कासिमने रद्द केलेली भारतीयांवरील जकात पुन्हा एकदा त्यांनी सुरू केली होती. ही चांगल्या प्रकारचं कार्य म्हणून यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. परत ब्रिटिशांनी मात्र ते स्टार्ट केलं मीर जाफरच्या नेतृत्वाखाली. इंग्रजांविरुद्ध बंगालमध्ये कोणालाही तटबंदी करण्यास त्यांनी मनाई केलेली होती. ओके, इंग्रजांविरुद्ध कोणी तटबंदी करणार नाही. परत 1763 ते 65 दुसऱ्यांदा हा बंगालचा नवाब म्हणून आलेला होता. मग यातनच काय होतं तर आपल्याला पुढे पाहायचंय, या मीर कासिम जो आहे तो मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे मुघल बादशाह शाह आलम आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांच्या आश्रयाला जातात. आश्रयाला गेल्याच्या नंतर त्या दोघांच्या सोबतीनं आणि हा तिघे मिळून म्हणजे शुजाउद्दौला, शाह आलम आणि मीर जाफर, ओके, या तिघांनी मिळून ब्रिटिशांवरती स्वारी करतात, म्हणजे ब्रिटिशांवरती युद्ध करतात. ती घटना म्हणजे ही बक्सारची लढाई. आणि या बक्सारच्या लढाईत 22 ऑक्टोबर 1764 या वर्षी या तिघांचाही पराभव कोण करतं? ब्रिटिश करतात आणि पूर्णतः बंगालचा प्रांत आपल्या आधिपत्याखाली घेतात. नंतर येणारे नवाब वगैरे असतील त्यांच्या हाताखालचे बाहुलेच बनलेले होते. कुणी काही म्हणजे ते जे म्हणलं ते पूर्वदेश या पद्धतीने कारभार चालायचा. फक्त त्यांना संरक्षण वगैरे देण्याचं त्याने काम केलं होतं आणि एक नावाला नवाब आहे की बाबा आहे एवढ्या पद्धतीनेच कार्यभार सुरू होता. मात्र यांना जेरीस आणण्याचं काम कोणी केलं? एवढ्यावरनं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कोणी केलं होतं यांना जेरीस किंवा यांना त्रास देण्याचं काम? सिराजुद्दौला. राईट, बरोबर. सिराजुद्दौला मात्र यांच्या बाबतीत कडक होता आणि तो त्याला जशास तशी उत्तर द्यायचा. सैन्यबळी तुलनेने अधिकचं होतं, हुशारही होता, चांगल्या पद्धतीने कारभार त्याचा सुरूच होता. परंतु त्याला त्याचे लोक दगा दिले म्हणून आपलेच लोक आपल्याला पाठीत खंजीर खुपसलं की मग आपण यशस्वी होऊ शकत नाही. त्या पद्धतीचा अनुभव इथे सिराजुद्दौलाला आलेला दिसतो आपल्याला त्या लढाईमुळे. प्लासीच्या लढाई इथे मात्र बक्सरची लढाई जी आहे 22 ऑक्टोबर 1764. परत एकदा सिक्वेन्स कालावधी लक्षात ठेवा. काही महत्वाच्या इन्सिडेंट त्या ठिकाणी मेन्शन करून योग्य क्रम लावा असा प्रश्न अपेक्षित असतो. महत्वाच्या घटना म्हणतोय मी मोस्टली. ओके, जसं की आपण आता पाहिलं मग अशी अंधारकोटरीची घटना कधी आहे? 1756, 20 जून 1756. त्या पद्धतीनेच आपल्याला इथे लक्षात घ्यायचे. प्लासीची लढाई त्यानंतर 23 जून 1757. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764. क्लिअर. एक एक असं क्रमानेच येतोय आपण सिक्वेन्सली, लक्षात ठेवायला सोपं. परीक्षेमध्ये मात्र मागे पुढे करून विचारलं गेलं तर तिथे मात्र सिक्वेन्स व्यवस्थित जुळवायचा आहे. या महत्वाच्या घटनांचा आढावा. या बक्सरच्या लढाईमध्ये मग थोडक्यात माहिती तर नवाबपद गेल्यानंतर मीर कासिम जो आहे तर तो अवधच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. अवधचा नवाब कोण? शुजाउद्दौला. आता इथे शुजाउद्दौला आहे. संजय तुम्ही मागाशी एक पॉईंट मेन्शन केला होता तर लक्षात आलं असेल. शुजाउद्दीन पण आहे, शुजाउद्दौला पण आहे. शुजाउद्दीन कोण होता? मुर्शिद कुली खानचा तो जावाई होता. ओके, शुजाउद्दीन पहिला. इथे येतो कोण? शुजाउद्दौला. अवधचा नवाब असलेला शुजाउद्दौला. मुघल बादशाह कोण? शाह आलम. आता उल्लेख केला दोघांचा. मुघल बादशाह शाह आलम त्यावेळेस आणि मग मीर कासिम हे तिघ इंग्रजांविरुद्ध एकत्र आले होते आणि इंग्रजांना धडा शिकवण्याचं ते ठरवतायत. परंतु आता इंग्रजांना सर्व रणनीती वगैरे सगळ्या गोष्टी माहिती झाल्या होत्या. त्यांना तसे सगळं म्हणजे त्यांच्या अंगवणी पडलेलं होतं. कोणाला कशा पद्धतीनं बाजूला सारायचं, कोणाला काहीतरी त्यांच्याबद्दल कोणी स्ट्रॉंग वगैरे असेल तर त्या व्यक्तीला फूट पडायचे, आपल्या हाताखाली घ्यायचं आणि मग त्यांचा पराभव करायचा. हे त्यांना आता नित्यनियमाचं झाल्यासारखं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा सहज पराभव केला. आणि ती लढाई म्हणजेच कोणत्या ठिकाणी पार पडली? बक्सार कुठे येतं ते लक्षात असू द्या. बिहारमध्ये बक्सार येतं. प्लासी कुठे येतं? बंगालमध्ये. आपण प्लासी बक्सारची लढाई म्हणतो पण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की हे ठिकाण कोणत्या ठिकाणी हे बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर होतं असं बऱ्याचदा, म्हणजे काही जणांना माहिती नसेल तर नोट करू शकता. तर बक्सार बिहारमध्ये येतं. तर 22 ऑक्टोबर 1764 बिहार मधील बक्सार या ठिकाणी हे युद्ध होतं आणि यावेळी इंग्रजांचं नेतृत्व कोण केलेलं होतं? पहा, मेजर हेक्टर मुनरो याने केलं होतं आणि तिघांच्या सैन्यांचा पराभव त्यांनी केला होता. इंग्रजांचं नेतृत्व इथे मुनरो यांनी केलेलं दिसतं आपल्याला. मेजर हेक्टर मुनरो. प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हकडे नेतृत्व होतं. लक्षात असू द्या. दोन्ही व्यक्तींच्या बद्दल क्वेश्चन आला तर माहिती असू द्या, कारण प्लासीची बक्सारची दोन्ही लढाई महत्वाची आहे. म्हणून ते प्लासीच्या लढाईने पाया रोवला गेला आणि बक्सारच्या लढाईने पाया मजबूत केला असं म्हटलं जातं. सिराजुद्दौलाला धडा शिकवला आणि त्यानंतर सगळे नवाब यांच्या अंडर आले आणि जे महत्वाचे 3 व्यक्ती आहेत त्यांचा पराभव या बक्सारच्या लढाईत त्यांनी केलेला होता. ओके, मग आता असेल नेक्स्ट टप्पा क्वेश्चनचा. इथपर्यंत ओके? काही कुठे काही म्हणणं किंवा डाऊट?
काही नाही, थोडंसं रिलॅक्स व्हा आणि एक 5-10 मिनिटं आपण फक्त क्वेश्चन घेऊया जे मागे PYQ विचारले होते. मी तुम्हाला आधी सांगितलं आपले जे काही सेशन असतील जे आपण टॉपिक मेन्शन केलेले आहेत परीक्षाभिमुख आणि त्यावरती क्वेश्चन विचारून झालेले आहेत, तो टॉपिक झाला की थोडेसे PYQ आपण घेणार आहोत. सराव प्रश्न किंवा टेस्ट सिरीज जे असतील त्या माध्यमातून अधिकचे क्वेश्चन नंतर तुम्हाला सोडवता येतील, तो भाग वेगळा. आता मात्र PYQ थोडंसं आपण पाहत राहणार आहे अधूनमधून. सो जाणून घेऊया आणि या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. जे कोणी लाईव्ह पण आहेत त्यांनी उत्तर द्यायचे. PYQ आपण घेतोय सुरुवातीला. या कालच्या आणि आजच्या भागावरती हा जो भाग घटक संपलाय आपला, दोन्ही मिक्स म्हणून आपण युरोपियनांचं भारतात आगमन, ब्रिटिशांचं भारतात आगमन आणि इंग्रज फ्रेंच संघर्ष आणि बंगालवरती म्हणजे बंगाल इंग्रज संघर्ष म्हणून थोडक्यात ते पार पडल्यानंतर एक मोठा घटक आपला कम्प्लीट झाला. त्यावरती काही PYQ जे पहिल्यांदा संयुक्त गट ब क च्या मुख्य क्लरिकल एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन काय आहे पहा. 1757च्या प्लासीच्या युद्धात, येस पर्याय क्रमांक मेन्शन करायचे जे लाईव्ह आहेत ते, 1757च्या प्लासीच्या युद्धात हा म्हणजे कोण खालीलपैकी इंग्रजी सैन्याचा सेनापती होता? एल्फिन्स्टन, हेस्टिंग्स, क्लाइव्ह, डलहौसी. येस 3 बरोबर, नक्की का? कन्फर्म, डन. क्वेश्चन विचारलाय, सोपा वन लाईनर होता, लक्षात घ्या. आणि मला वाटतं ऑनलाईन पण उत्तर आलेलं आहे. रोहन, येस व्हेरी गुड. त्याआधी संजय इटनकर यांनी मेन्शन केलेलं आहे. येस, डायरेक्ट टाईप करत बसू नका, त्यात वेळ जातो. पर्याय क्रमांक मेन्शन केला तरी चालेल. तो सिंपल क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला गेला आपला दिसून येतो आणि तुम्ही आता एवढा अभ्यासल्याच्या नंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे पहा, क्वेश्चन हे आयोगानेच विचारलेला आहे, सोपा असला तरी. तर या पद्धतीने क्वेश्चन पुढे आपल्याला पाहायला मिळतील आणि हा मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता मेन अजून, त्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर रॉबर्ट क्लाइव्ह प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजाचा हा सेनापती, सैन्याचा सेनापती म्हणून त्यांनी काम केलं होतं. यस, रोहिणी जाधव, प्रदीप व्हेरी गुड, रोहन, संजय करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनेच पुढे जाऊ. पहा सेकंड काय म्हटलेलं आहे, एक राज्यसेवेचा पण पेपर घेतलेला आहे आपण, म्हणजे पेपरमध्ये क्वेश्चन विचारलं तेवढा सराव होईल आणि या टॉपिक वरती आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला हे फिरून क्वेश्चन इकडे विचारला जाऊ शकतो, त्याचा एक सराव म्हणू आपण. तर ए आणि बी असे 2 विधान आहेत. पहिलं वाक्य काय, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. पहा कोणत्या लढाईनंतर कोण, आपण ते पाहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही चेक करायचं. सेकंड, मीर जाफर आपला राज्यकारभार राजधानी मुर्शिदाबाद वरून पाहू लागला. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त बी, सेकंड ए फक्त, तिसरं म्हणजे कोणतंच नाही, आणि चौथं म्हणजे दोन्ही या ठिकाणी विधानं बरोबर आहेत. चला नेक्स्ट, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन केला तरी चालेल, सांगता येईल. नक्की वाचले व्यवस्थित? बघा एकदा अजून कन्फ्युज होत असेल तर व्यवस्थित विचार करा. वर करणे वाटायला सोपे वाटतात, अरे हा आहे असं वाटतं, पण कुठंतरी काहीतरी सिली मिस्टेक आहे, बारीक सारीक चूक, जिथे या विधानातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. येस, संजय, रोहन, प्रदीप, द ग्रेट मराठा बरोबर. तुमची आयडी जी आहे त्या नावाने मी मेन्शन करतोय. रोहन सांगळे, यस, चव्हाण, सावंत अगदी बरोबर. रोहिणी, सर्वांचे उत्तर बरोबर आहेत. येस योगेश, तुमचे उत्तर बरोबर, कन्फर्म म्हणजे ठाम राहायचे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला परत एकदा विचारलं. सो करेक्ट आन्सर, दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर. पहिलं वाक्य बरोबर, प्लासीची लढाई आपण पाहिलं. प्लासीची लढाई म्हटलं की लक्षात घ्यायचं या लढाईच्या नंतर त्या लढाईमध्ये कोण होतं? सिराजुद्दौला. सिराजुद्दौलाच्या कारकिर्दीत प्लासीची लढाई म्हणजे घडली असल्या कारणाने आपल्याला सिराजुद्दौला वाटतं असं थोडंसं तिथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत, परंतु बारकाईनं पाहायचंय. प्लासीच्या लढाईनंतर कोण बनलेला आहे बंगालचा नवाब? तर मीर जाफर. प्लासीची लढाई कोणाच्या म्हणजे कोण होता नवाब त्यावेळेस? तर मात्र सिराजुद्दौला, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी क्लिअर. त्यामुळे पहिलं विधान बरोबर. सेकंड, दुसरं वाक्य मीर जाफर आपला, मी 2 वेळेस ते त्याच्याबद्दल विचारलेले आहे. रिपीट तुमच्या लक्षात आलं असेल, क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा, मुर्शिदाबादवरून कार्यभार तो पाहायला लागला होता आणि ढाक्यावरून मुर्शिदाबादला राजधानी कोणी आणलं? मुर्शिद कुली खाननं आणलेलं होतं. आणि मुंगेरचं आपण पाहिलेलं आहे कोणी? तर मीर कासिम. म्हणजे मुर्शिदाबादवरून परत मुंगेरला कोण नेलं होतं? मीर कासिमनं. क्लिअर? इथे मात्र हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि सर्वांची उत्तर बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपल्याला ते तयारी करायची आहे. सो ए आणि बी दोन्ही बरोबर, म्हणूनच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन. चला प्रश्न क्रमांक 3 आणखी एक असेल, 3 ते 4 क्वेश्चन. 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? पहा तसाच क्वेश्चन आलेला आहे.
राज्यसेवा 2022 मध्ये मीर जाफर, मीर कासिम, सिराज उद्दौला, शाह आलम. 1757च्या नंतर बंगालचा नवीन नवाब, 1757च्या नंतर म्हणलेला आहे आता. नंतर बरोबर, नक्की. थोडस होतं गोंधळ कुठं कुठं, कधी कधी कन्फ्युज वाटलं का? कोणामध्ये कन्फ्युज वाटलं असेल? या दोन मध्येच ना? ओके, सांगा काय असेल उत्तर. सो येस, करेक्ट आन्सर रोहिणी, संजय, प्रदीप. येस. त्यानंतर छाया द ग्रेट मराठा, अगदी बरोबर. सावंत. ओके, चला तर नोट करू शकता. मीर जाफर 1757 नंतर म्हटलेला आहे. परत तोच क्वेश्चन आलेला आहे मीर जाफर विषयीचा विचारला गेलेला. 1757ला प्लासीची लढाई सिराज उद्दौला होता. 1757च्या नंतर मात्र त्यांनी म्हणजे सिराज उद्दौलाला त्यांनी नवाब बनवलेलं नव्हतं, हे लक्षात घ्यायचं आहे. नवाब कोणाची, ब्रिटिशांनी कोणाची नवाब म्हणून नियुक्ती केली असं लक्षात येतं. आता ब्रिटिशांच्या हाती दोर होती, त्याला ते नवाब म्हणून त्यांनी बसवलेलं होतं, म्हणून आपल्याला हे माहिती असणं आवश्यक. तर मीर जाफर. नेक्स्ट, चौथा. सर्व माहिती क्वेश्चन विचारले गेलेले आपल्यामध्ये आहे का नाही हे तपासून पहा नोट्समध्ये जेवढं सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत तरी होते. चौथ्या प्रश्नाचं पाहूया. कोणत्या मुघल राजाच्या परवानगीने सुरत येथे, आता हा कालचा क्वेश्चन आहे, ओके, कालच्या गोष्टी तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केलेली आहे. थोडस हिंट देऊ. आपण थोडस माहिती घेतली होती काल, तुम्हाला आधी सांगितलं होतं पहिल्यांदा काय केलं होतं, काय नाही, काय विरोध केला होता कोणी, त्यानंतर असं माहिती घेण्याचा प्रयत्न होता. सांगा बरं कोण असेल. कोणत्या मुघल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? अकबर, जहांगीर, हुमायून, शहाजहान. आठवतंय? आता हा कालचा आहे क्वेश्चन. आजचं तर तुम्ही आता ऐकलंय म्हणून तुम्हाला पटापट उत्तर आली असतील. कालचं रिव्हिजन केलं असेल तर त्याचे उत्तर येईल. नक्की आठवतंय नाव? ओके, येस. MSN S8 नाव दिसत नाही, तुमची आयडी दिसते, फक्त 2 पर्याय दिलेले आहे तुम्ही. बरोबर. संजय, रोहिणी, रोहन, प्रदीप. येस. छाया. येस, करेक्ट आन्सर. तर लक्षात घ्या, तर सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केलेली होती. कोण? मुघल राज म्हणजे कोणाच्या? तर जहांगीरच्या. जहांगीरनं सुरुवातीला काय केलं होतं? विरोध देखील दर्शवला होता. आपल्याला माहिती आहे त्यांना सुरत हे या ठिकाणी सुरू करायची होती. मग त्यासाठी त्यांनी काय केलं होतं? त्याच्या आधी 1611 मध्ये आपल्याला काय दिसून येतं? मछलीपट्टम तिथे पहिल्यांदा त्यांनी आपलं सुरुवात केली होती. नंतर मात्र त्यांनी परवानगी दिलेलीच होती आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर आपल्याला सुरत या ठिकाणी पहिली फॅक्टरी त्यांनी स्थापन केल्याचं दिसतं आपल्याला. इथे आता पहिली फॅक्टरी म्हणून उल्लेख केलेला आहे, मात्र काही ठिकाणी आपल्याला मछलीपट्टमचा उल्लेख दिसतोय, परंतु इथे लक्षात घ्यायचं जहांगीरनं कुठलं परवानगी दिलेली आहे. म्हणजे सुरत इथे त्यांनीच मेन्शन केलं, अपेक्षित जहांगीरच आहे. तर जहांगीरच्याच काळात दोन्ही घटना आहेत, त्यामुळे सिंपल. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. क्लिअर? या पद्धतीनं क्वेश्चन कालच्या भागात आपण ते नोट केलेलं होतं, बरोबर? आलं लक्षात? काल आपण ते मेन्शन केलेलं आहे होतं नोट्समध्ये. ते आपलं सांगताना जहांगीरचा उल्लेख केलेला होता. जहांगीरनं सुरुवातीला विरोध केला, मग ते तिकडे मछलीपट्टमला गेले, नंतर मग सुरतला पण त्यांनी परवानगी दिली होती, तिथे त्यांनी स्थापन केलेलं होतं फॅक्टरी. येस. तर या पद्धतीनं आपला एक भाग महत्वाचा कंप्लीट झाला असं म्हणू आपण. कालच्या भागापासून आपण स्टार्ट केलं होतं युरोपियनांच्या आगमनापासून, आणि त्यावरती क्वेश्चन एक थोडेसे घेण्याचा प्रयत्न या पद्धतीने तयारी करायची कोणत्या काळात. आणि मी इथं सुटसुटीत मेन्शन केलेलं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट भाग जो आहे देण्याचा प्रयत्न. अगदी फार डिटेलमध्ये कुठेही जास्त गोष्टी जायचं नाहीये. PYQ ज्याच्यावरती विचारले गेलेले आहेत त्यानुसार आणि काही पॉईंट्स ते मेन्शन केलेले आहेत. या पद्धतीने रिव्हिजन करा व्यवस्थित, त्यानंतर हा भाग आपला कव्हर होईल. नेक्स्ट टॉपिक असेल आता आपला पुढील, तो म्हणजेच सुरुवातीच्या काळातील गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल. ओके, प्रारंभीच्या काळातील म्हणा किंवा सुरुवातीच्या काळातील गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांचा आपल्याला थोडक्यात आढावा आता इथे घ्यायचा आहे. तर यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये आवर्जून विचारला जातो. प्रत्येक गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल अथवा परत 1857च्या नंतर या गव्हर्नर जनरलचं रूपांतर कशात झालं? व्हाईसरॉय मध्ये झालं.
आणि भारताचा व्हाईसराय म्हणून ते ओळखायला लागले. तर या व्हाईसरायच्या कारकिर्दीचा आढावा किंवा गव्हर्नर जनरल यांच्याविषयी एक प्रश्न परीक्षेत नक्की असतो. ओके, असतो. आतापर्यंत जो भाग पाहिला त्यावरती क्वचित मी तुम्हाला आधी मेन्शन केलेला आहे, क्वचित क्वेश्चन असतो, मात्र तो अभ्यासणं गरजेचं, कारण आपल्याला अभ्यासक्रमाला तो भाग आहे. मॉडर्न हिस्ट्री म्हटलं की तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे. मात्र आपल्याला यानंतर या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा आहे पुढं, ज्यावरती क्वेश्चन विचारला गेला तर ही माहिती देखील आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे. सर्वप्रथम भारताचा, म्हणजे आता बंगालपासून सुरुवात म्हणू आपण, तर बंगालचा गव्हर्नर म्हणून आपण रॉबर्ट क्लाईव्हचं नाव घेतो. रॉबर्ट क्लाईव्हची नेमणूक करण्यात आली होती. यानंतर आपल्याला सुरुवातीला यातला फरक आधी समजून घेऊ आणि मग प्रत्येक गव्हर्नर आणि किंवा गव्हर्नर जनरल असतील किंवा पुढे व्हाईसराय यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. यानंतरचे जे सेशन असणार आहेत पहा कशा पद्धतीने एक स्वरूप सांगतो आपण, जे टप्पा मेन्शन केलेला होता कालच, जसं की आता गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हा एक पूर्ण करणार आहे आपण आज उद्यामध्ये, ते आपलं संपून जाईल. ओके, गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल म्हणजे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल कुठपर्यंत आहेत, तर आता इथे रॉबर्ट क्लाईव्ह पासून सुरुवात होते, बक्सार प्लासीची लढाई वगैरे इथपासून पुढं जे 1757च्या पुढं तर 1857 या 100 वर्षाच्या कालावधीमधले काही महत्वाचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल आपल्याला अभ्यासायचे आहेत. क्लिअर? मग थोडक्यात आपण समजावून घेऊ हे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल नेमकं काय, आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल मग पहिला गव्हर्नर कुठला आणि कोणत्या गव्हर्नर जनरल. मी थोडंसं मॅपद्वारे समजावण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या एक रफली. ठीक आहे, पहा माहिती आहे कोणाला, तुम्हाला सांगता येईल गव्हर्नर जनरल काय, दोन्हीतला फरक सांगता येईल? ओके, नो प्रॉब्लेम. आधी जाणून घेऊ म्हणजे नंतर प्रत्येक वेळेस गव्हर्नर कुठे गव्हर्नर जनरल आला तुमच्या लक्षात येईल, ते आपण सोपं करूया या मॅपच्या द्वारे. तुम्ही मला अरे सर असलं कुठे मॅप असतं काय, ते रफली काढतोय पहिल्यांदा, क्लिअर करतोय. ठीक आहे, नाही तर मला अरे काय आहे हो थांबा. या टाइप मध्ये समजा आपला खालचा भाग आपण काढण्याचा प्रयत्न केला भारताचा, थोडक्यात मेन्शन करतो. हा बंगालचा भाग, ठीक आहे, एकदम रफ मॅप आहे असं समजा, नाहीतर मला सर काय काय असलं मॅप असतं काय कुठं, बंगाल, मुंबई, मद्रास. ठीक आहे, गव्हर्नर जनरलला फरक क्लिअर करू आपण या रफ मॅपद्वारे. हा भाग पूर्ण इकडचा बंगाल सर्वात मोठा प्रांत, पहिले इथं मुंबई, इथं मद्रास. तर ब्रिटिशांनी काय केलं होतं, प्रत्येक ठिकाणी आपले एक गव्हर्नर नेमले होते. लक्षात घ्या मी शब्दप्रयोग काय करतोय. पहिला काय व्हायचं, इथे गव्हर्नर, मुंबईचा स्वतंत्र गव्हर्नर, मद्रासचा स्वतंत्र गव्हर्नर आणि मग बंगालचा स्वतंत्र गव्हर्नर. स्टील अद्याप आणखीन भारत पूर्ण झालेला नाहीये, लक्षात घ्या आणखीन भारत पूर्ण झालेला नाहीये, हे क्लिअर करा आधी. म्हणून आणखीन भारताचा गव्हर्नर जनरल असंही पुढे आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. हे मुंबई, मद्रास, बंगाल प्रशासकीय सोयीनुसार यांनी प्रत्येक ठिकाणी एक गव्हर्नर नेमला होता ब्रिटिशांनी. या ठिकाणची माहिती मुंबईच्या गव्हर्नरनी त्यांना ब्रिटिशांना पुरवायची, मद्रासवाल्यांनी तिकडे गव्हर्नरना तिकडे त्यांना सांगायचं जे काय असेल ते, आणि बंगालच्यांनी तिकडे सांगायचं. ह्या तिघांकडनं प्रत्येक वेळेस माहिती घ्यायला त्यांना थोडंसं अडचणीचं ठरू लागलं होतं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, हा बंगाल मोठा प्रांत असल्या कारणाने त्यांनी त्या गव्हर्नरचं गव्हर्नर जनरल केलं. थोडक्यात काय, इथे इथे गव्हर्नर असतील, या दोघांनी काय करायचं, ह्या तुमच्या दोघांची जे काय माहिती आहे बाबा तुम्ही याला सांगा. कोणाला, या बंगालच्या गव्हर्नर जनरलला सांगा. आता हा बंगालचा पहिला रॉबर्ट क्लाईव्ह गव्हर्नर होता, परंतु यांनी प्रशासकीय सोयीसाठी म्हणून या दोघांना काय म्हणलं, हे प्रत्येक वेळेस आम्हाला तुमच्याकडनं माहिती नको, तुम्ही दोघं याला सांगा, हा जो काही माहिती असेल तो आम्हाला देईल, हे तुमच्या दोघांची सर्व माहिती मिळून. ओके, त्याला काय म्हणू आपण मग, गव्हर्नर जनरल. हे लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात? आता गव्हर्नर काय, प्रत्येक भागाला गव्हर्नर वेगळा नेमला गेला. गव्हर्नर जनरल काय, तर थोडक्यात हा बॉस म्हणू आपण, थोडक्यात या दोघांचा बॉस बंगालचा. बंगाल मोठा प्रांत असल्यामुळे गव्हर्नर जनरल क्रिएट केलं गेलं तिथे रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार 1773चा, आणि त्यानुसार पहिला गव्हर्नर जनरल कोण, मग बंगालचाच म्हणतोय, वॉरेन हेस्टिंग्स. क्लिअर? रॉबर्ट क्लाईव्ह हा फक्त बंगालचा गव्हर्नर होता. त्याच्यानंतरचा येणारा वॉरेन हेस्टिंग्स आहे, त्याला काय झालं, 1773च्या या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, या कायद्यानुसार या दोघांवरती देखरेख ठेवण्याचे अधिकार जे आहेत या बंगालच्या गव्हर्नरला मिळाले, आणि त्याला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जाऊ लागलं किंवा संबोधलं जाऊ लागलं. लक्षात आलं? क्लिअर? काय डाऊट नाही? मी तुम्हाला गव्हर्नर जनरल मध्ये कन्फ्युजन होणार नाही, नेमके काय प्रकार आहे ह्या. क्लिअर? येस संजय, बरोबर. येस, संजय यांनी मेन्शन केलेलं आहे. क्लिअर? हे इथपर्यंत लक्षात आलं याद्वारे. आता पुढं बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणजे या दोघांवरती परत रिपीट करतोय, देखरेख करणारा, या दोघांचा बॉस, त्याला गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं. यानंतर मात्र 1833च्या कायद्यानुसार पुढं मग
आता याने इथपर्यंत सीमित होते, यानंतर हळूहळू मग इकडे अफगाणिस्तान वगैरे पंजाब सोबत हे सगळं झाल्याच्या नंतर हा पूर्ण भारत त्यांच्या अधिपत्याखाली आला, टोटल भारत म्हणू आपण. ठीक आहे, आता टोटल भारत त्यांच्या अधिपत्याखाली आल्याच्या नंतर मग या अख्ख्या भारताचा, पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल, पहिला गव्हर्नर जनरल कोण? 1833 मध्ये पहिल्यांदा नेमणूक करण्यात आली. आता सर्व भारताचा, तर फक्त बंगाल पुरतं किंवा मुंबई पुरतं नाही, पाकिस्तान, त्यावेळेस पाकिस्तान भारताचा भाग होता, पंजाब, पाकिस्तान हा सर्व भाग जो आहे तर सगळं भारत एकत्र झाल्याच्या नंतर मग पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं. मग इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. आता परत एकदा, संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, येस कोणी कमेंट केलं का पाहूया. संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, येस विल्यम बेंटिक. संजय व्हेरी गुड. ओके, बेंटिक, येस रोहन व्हेरी गुड. तर संपूर्ण आता भारताचा, आलं लक्षात, पूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ज्याने सतीबंदीचा कायदा लागू केला होता तो म्हणजेच विल्यम बेंटिक. क्लिअर? आता समजलं, कन्फ्युजन होणार नाही. सांगा मग परत एकदा क्वेश्चन. पहिला बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? बंगालचा मी फक्त गव्हर्नर म्हटलंय, ऐकलंय तुम्ही व्यवस्थित. बंगालचा गव्हर्नर पहिल्यांदा रॉबर्ट क्लाइव्ह. गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स पहिला. ओके, बंगालचाच. आणि त्यानंतर 1833च्या पुढे मग अख्ख्या भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सुरू झालं होतं, तो म्हणजेच विल्यम बेंटिक. हे 3 नावं लक्षात ठेवा, यात कन्फ्युजन व्हायला नको. एकदम बेसिक आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षात? या पद्धतीने अगदी सिंपल वे नाही म्हणून आपण मॅपद्वारे, म्हणजे थोडक्यात लक्षात येऊन जातं आपल्याला. आणि 1833च्या नंतर म्हणजेच या विल्यम बेंटिकला भारताचा पहिला गव्हर्नर म्हणून, जनरल म्हणून नेमण्यात आलं. त्याच्या पुढे मात्र आता लक्षात ठेवायचं गरज नाही. वेगळ्या पद्धतीनं जो कोणी गव्हर्नर जनरल नेमला जाईल तो पूर्ण अख्ख्या भारताचाच. मग त्याचं रूपांतर व्हाईसराय मध्ये ज्यावेळेस होतं, 1800 राणीच्या जाहीरनाम्यानुसार जो बदल होतो, 1857चा उठाव वगैरे, आणि त्यानंतर मग आपल्याला पहिल्यांदा व्हाईसराय जो दिसतो तो देखील मग बंगाल, मुंबई पुरतं मर्यादित नाही तर अख्ख्या भारताचाच. तिथून मात्र पुढे आता भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत व्हाईसराय असेल, गव्हर्नर जनरल जे काय असेल तो पूर्ण भारताचा असणार आहे 1833च्या नंतर. क्लिअर? ज्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून पहिल्यांदा विल्यम बेंटिकची निवड झाली होती त्यावेळेस तो बंगालचा गव्हर्नरच होता, गव्हर्नर जनरल बंगालचा. मात्र त्याच वेळेस त्याच्याच कारकिर्दीमध्ये भारताचा गव्हर्नर जनरल सुरू झालं 1833 पासून पुढे. क्लिअर? 32-33च्या दरम्यान. आलं लक्षात होतं? मग आता यानंतर याबद्दल कन्फ्युजन व्हायला नको, कारण मी आधी स्पष्ट काय केलं तर पुढे आता हे गव्हर्नर जनरल, गव्हर्नर हे असं येत राहणार आहे, त्यांची नावे. मग तो कोण कोणाचा, कुठला, काय, भारताचा का बंगालचा का कुठला, हे लक्षात येणं गरजेचं. त्या कारणास्तव पहिला हा भाग समजून घेणं गरजेचं असल्या कारण आपण ते इथे मेन्शन केलेलं आहे. क्लिअर सर्वांना? आता जायचं पुढं. आता आपण परत थोडंसं मागे येऊ, म्हणजे मागे मीन्स लास्ट पीपीटी जी आहे, तर यामध्ये हे तुम्हाला काही गव्हर्नर जनरल, व्हाईसराय वगैरे मिक्स स्वरूपात त्यांची चित्र मेन्शन केलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून ब्रिटिश आपला कार्यभार करायचे आणि जी काही माहिती वगैरे असेल, जे असेल तर त्यांच्या अंडर ब्रिटिश हे लोक ब्रिटिशांना पुरवायचे तिकडं. भारतातनं ज्या परिस्थितीचा आढावा वगैरे सर्व त्यांना सांगायचे आणि त्यानुसार इथे मग काही सुधारणा करणं असतील, ज्या पद्धतीने जे काही कार्य असेल किंवा काही निर्णय असतील, या पद्धतीनं इथे पुढे सुरू झालेलं होतं. ओके, मग यांच्या कारकिर्दीमधील आपल्याला आता थोडक्यात व्यक्तीबद्दलची माहिती प्रत्येकाबद्दलची आपल्याला घ्यायची आहे. आणि मग मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस मी इथं वेगळे सेपरेशन केलं नाही, कारण ते फार खिचडी होते, परत तिकडं जाणं होतं. आधीच इतिहास म्हणलं की आपण कसं आहे, फार गोंधळ होतो, कोणत्या घटना कशा काही नाही. आपण अगदी सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या एव्हाना लक्षात पण येत असेल, सुरुवात कशी केलेली आपण पाहिलेली आहे तुम्ही, ब्रिटिशांचं आगमन वगैरे, आणि मग इथं परत इंग्रज म्हैसूर युद्ध, परत इंग्रज मराठा युद्ध हे परत घेण्यापेक्षा, इंग्रज शीख युद्ध असं न घेता, सेपरेशन न करता इतरांसोबतच्या युद्धांचं आपण काय केलेलं आहे, सरळ सरळ या गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना, म्हणजे 1757 ते 1857 पर्यंत या 100 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गव्हर्नर जनरलचा आढावा घेत असताना त्यांच्या कार्यकाळात जे युद्ध झाले, म्हणजे इंग्रज शीख युद्ध, इंग्रज मराठा युद्ध, यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्या पद्धतीने ते कम्प्लीट करायचं. सेपरेशन नकोय तिथे. ओके, म्हणजे जास्त गोंधळ होणार नाही आणि त्या माध्यमातून तोही टॉपिक आपल्याला कव्हर होत जाईल आणि यांच्याविषयीची माहिती आपल्याकडे असणार आहे. ओके, चालेल. येस रोहन. रॉबर्ट क्लाइव्ह 1757 ते 1760 आणि त्यानंतर 1765 ते 67 2 वेळा तो बंगालचा गव्हर्नर होता. चालेल, क्लिअर. आता मात्र गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीकडे आपल्याला वळायचं आहे थोडक्यात आणि महत्वाचं सोप्या पद्धतीने. योग्य झालं लक्षात व्यवस्थित? हा, मग पहिल्यांदा सुरुवात करायची कोणापासून? सर्वात मुत्सद्दी अधिकारी म्हणून पहिलं काम केलेला, हुशार असलेला
आणि ज्यांनी इंग्रजांना नेस्तनाबूत करण्याचं म्हणजे केलं होतं किंवा त्याच्या नेतृत्वाखाली म्हणून आपण फ्रेंचांना आणि बाजूला सारलं होतं आणि या माध्यमातून त्याला बक्षीस रूपी त्या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरपदी नेमण्याचा निर्णय त्या ठिकाणी ब्रिटिशांनी घेतला होता, तो म्हणजेच रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून त्याला तिथे नेमण्यात आलं होतं. त्याची पहिली कारकीर्द जी होती तर सुरुवातीला आपल्याला दिसतं 1757 ते 1760 या दरम्यान आणि त्यानंतर 1765 ते 1767 या दरम्यान देखील तो आपल्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून काम केल्याचं दिसून येतं. याच्या कारकिर्दीत काही ठराविक गोष्टी जाणून घ्यायच्यात. सर्वात महत्वाची घटना म्हणजेच त्याने दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती. ओके, एका वेळेस तुम्हाला म्हणजे आता प्रत्येक गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत एक एक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक म्हणा कुठं जास्त 3-4 असतील, कुठे एकच असेल, कुठे 4-5 असतील, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग काय प्रश्न असेल परीक्षेमध्ये याच्या कारकिर्दीत समजा आता दुहेरी राज्यव्यवस्था हे काय आपण समजून घेऊच, परंतु दुहेरी राज्यव्यवस्था काय हे शब्द लक्षात ठेवायचा आहे. दुहेरी राज्यव्यवस्था म्हटलं की रॉबर्ट क्लाइव्ह आपल्याला आठवला पाहिजे. क्लिअर, दुहेरी राज्यव्यवस्था म्हटलं की रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे जोड्या लावायच्या स्वरूपात विचारलं जाऊ शकतं. ज्याने काही लागू केला असेल, सुरुवात केली असेल, कुठल्या म्हणजे सतीबंदी जी होती लागू केलं होतं विल्यम बेंटिकनं, तसं सतीबंदी म्हटलं विल्यम बेंटिक, दुहेरी राज्यव्यवस्था म्हटलं रॉबर्ट क्लाइव्ह. हे असं जोड्या लावामध्ये देखील विचारलं जाऊ शकतं कोणाच्या कार्यकाळात काय घटना घडली. तर रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती. म्हणजे थोडक्यात काय दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर जे काही शेतसारा वसूल करायचा जो असेल तर ते सरळ डायरेक्ट आपण न तिथं जाता, जे सोप्या भाषेत सांगतो आपल्याला समजण्यासाठी, त्यासाठी त्याने काय केलं, नवाबाला नेमलं होतं. म्हणजे नवाबाला त्या ठिकाणी काय केलं, नवाबाच्या दिमतीला आणखीन 2 नायब दिवाण वगैरे नेमण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून शेतसारा जो आहे, टॅक्स आहे, शेतीवरचा कर जो आहे तो जमा करायला जायचा. तो सगळाच महसूल जो आहे नवाबाच्या वतीनं तो जमा करून तो नवाब काय करणार, यांना आणून देणार. म्हणजे काय एकूणच जे अधिकार आहेत याच्यावरती पूर्णतः कोणाचे असणार, या नवाबाकडे, नवाब म्हणजे ब्रिटिशांकडे पूर्ण अधिकार असणार. नवाबाला त्याने आपलं सगळं काम सांगून देणार आणि मात्र नवाबाला फक्त ते जमा करून इथे ब्रिटिशांना आणून द्यायचंय. नवाबाला काही तिथे काही मोठे असे काही अधिकार वेगळ्या पद्धतीने नसणार आहेत. तर या पद्धतीने एक दुहेरी शासन व्यवस्था किंवा दुहेरी राज्यव्यवस्था याला म्हटलं जायचं. ओके, जे लागू केलं होतं कोणाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसतं, रॉबर्ट क्लाइव्हच्या. आलं लक्षात, तर त्याने लागू केलेलं होतं. याच्या कारकिर्दीत किंवा कार्यकाळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी ही एक महत्वाची म्हणू आपण आणि त्यानुसार बाकीचे काही पॉईंट्स रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल आपण जाणून घेऊ. याचा उल्लेख आपण इंग्रज फ्रेंच संघर्षामध्ये पाहिलेला होता. तसेच मोस्टली बंगालवरती वर्चस्व मिळवत असताना रॉबर्ट क्लाइव्हच्या हुशारी नेतृत्वानं म्हणून आपण, हुशारी काय म्हणायचं, दगाबाज केलेला आहे थोडक्यात. यांनी हुशारी तर आपण ते म्हणतोय समजा त्याचा उल्लेख करीत असताना काही वेळेला, पण आपल्या भाषेत म्हणतात अरे काय पायथन काढून हाण्यासारखंच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी काय केलं, दगाबाजी त्यांना म्हणजे फितुरीनं, म्हणजे असं एकाला बाजूला करायचं, त्याला भांडणं लावायचं, कामं करायचं आणि त्यानंतर असं जर नाही केलं असतं ब्रिटिश हे कधीच त्या ठिकाणी नवाबांचा किंवा कुठल्याही भारतीय जे राजे छोटे जे आपल्या छोट्या छोट्या प्रांतापुरतं मर्यादित होते त्या कुठल्याही राजांचा ते पराभव करू शकले नसते. कारण त्यांच्याकडे सैन्य बळ वगैरे आणि परिस्थिती इथली जाणून असल्यामुळं ते त्यांना पराभव करणं शक्यच नव्हतं. ओके, परंतु हे असं तोडाफोडीचं राज्य त्यांनी सुरुवातीपासूनच अवलंबिलं आणि त्यामुळे त्यांना बरोबर या ठिकाणी प्रस्थान म्हणजे बसवता आलं. आणि भारत त्यावेळेस एकसंध नव्हता किंवा भारत एक राष्ट्र म्हणून जर असता तर या ठिकाणी त्यांना फार जड गेलं असतं. इथे त्यांना माहिती होतं की प्रत्येक भागापुरतं प्रत्येक व्यक्ती मर्यादित आहे. एक अखंड भारत जे आहे तर त्यांच्यामुळे समजलं की आपला असा भारत देखील आहे, आपला मॅप वगैरे म्हणून आपण अशा पद्धतीने बनला गेला. काही गोष्टीमुळे मात्र आपण एकी जे आहे म्हणून की यांच्यामुळेच झाला. आता आज एक भारत किंवा आता समजा महाराष्ट्रातील व्यक्ती आहे तर त्यांना तिकडे बंगालमध्ये काय चाललं काही माहितीच नसायचं. बंगाल भाग म्हणजे तो त्याच्यासाठी वेगळाच, मद्रास वेगळाच, महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा महाराष्ट्र आपलं जे राज्य होतं तेवढ्यापुरतं सीमित होतं. मग आता आपल्याला माहित झालं पश्चिम बंगाल कुठे आहे, हिमाचल प्रदेश कुठे, पंजाब कुठे, तामिळनाडू कुठे, सगळ्यांचा म्हणून एक भारत जे आहे त्यांच्यामुळेच ते आपण म्हणू शकतो. एवढं क्रेडिट मात्र यांना द्यावं लागेल. परंतु इथे हे करत असताना त्यांनी भारताला मोठ्या प्रमाणात प्रचंड लूटमार मात्र त्यांनी केली होती. इथनं बराचसा भाग जो आहे माल सगळा तिकडे ब्रिटनला घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले होते. ओके, आणि जवळपास 200 वर्ष म्हणजे कमी नाही येते, कोणी ना कोणी येऊन ते राज्य करत राहिलेलंच होतं, म्हणजे गव्हर्नर जनरलच्या रूपानं असं म्हणू आपण. सो रॉबर्ट क्लाइव्ह याच्या कारकिर्दीतल्या काही घटना थोडक्यात आपण जाणून घेऊया, महत्वाच्या असलेल्या, ज्या परीक्षाभिमुख म्हणून परत काही विचारलं गेलं तर हा भाग इम्पॉर्टंट असेल. रॉबर्ट क्लाइव्ह भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत 1744 मध्ये सुरुवातीला रायटर म्हणून त्या ठिकाणी आलेला होता. ओके, असं काही सुरुवातीला त्याला म्हणजे नवाब पहिल्यांदा असतो बंगालचा गव्हर्नर वगैरे म्हणून किंवा त्याला नेमण्यात आलेलं नव्हतं. तर सुरुवातीला 1744 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत तो रायटर म्हणून भारतात आलेला होता. मात्र नंतर तो लष्करात काय कॅप्टन म्हणून तो भरती झालेला होता. ओके, हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणजे त्याचं प्रमोशन होत गेलं असं म्हणू आपण आणि त्यानंतर बंगालच्या नवाबपदी त्याला बक्षीस म्हणून मिळालं. हे एकूणच कार्याचा आढावा घेऊ. दुसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धादरम्यान आपण पाहिलं, दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध ज्यावेळेस झालं होतं 1748 ते 1754 दरम्यान मद्रासच्या
ब्रिटिश लष्कराचा जनरल या नात्याने त्याने घडवून आणलेला आर्कटच्या वेढ्याने म्हणजे कर्नाटक त्या वेढ्यामुळं 1751 ब्रिटिशचा विजय झाला होता आणि क्लाइव्ह या गोष्टीमुळे प्रकाशित आला. तर दुसरीकडे फ्रेंचांचा एक खतरनाक माणूस आपण थोडक्यात म्हणून यांचा एक खतरनाक तर तिकडे डुप्ले त्याची अधोगती होत गेली आणि इकडे या रॉबर्ट क्लाइव्हच्या मुत्सद्दी नेतृत्वामुळे या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह मात्र प्रकाश झुतवत आला. त्या ठिकाणी तो स्टार झाला असं म्हणू आपण आणि त्यामुळे त्याच्यावरती विविध जबाबदाऱ्या ब्रिटिशांनी सोपवल्या देखील होत्या रॉबर्ट क्लाइव्ह वरती. येस, तर नेक्स्ट रॉबर्ट क्लाइव्ह भारतात ईस्ट इंडिया कंपनी हा आपला झालाय का आत्ताच. तर क्लाइव्ह प्रकाश झोतात त्या गोष्टीमुळे आला होता. सेकंड इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये विजय मिळवला होता. मग 1757 ते 1760 दोन कालावधी आहेत त्याचे, पहिल्यांदा आणि त्यानंतर दुसऱ्यांदा 1765 ते 1767 या काळात क्लाइव्ह 2 वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल नाही. आता आलं लक्षात गव्हर्नर जनरल काय ते फक्त बंगालचाच होता. मुंबई आणि मद्रासवरती त्याला काही अधिकार नव्हते अद्याप, जोपर्यंत वॉरेन हेस्टिंग्स येत नाही. वॉरेन हेस्टिंग्स याच्यानंतर लगेच वॉरेन हेस्टिंग्स दिसतो आपल्याला. याच्यानंतर 2 असतात, एक व्हेरलिस्ट आणि कार्टियर नावाचे, परंतु त्यांचा काही कार्यकाळ नव्हता जास्त आणि ते दुहेरी राज्यव्यवस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार त्यांच्या काळात सुरूच होता. मात्र त्यानंतर आपल्याला वॉरेन हेस्टिंग्स दिसतो, ज्याला या ठिकाणी मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवरती देखरेख ठेवण्याचा अधिकारही मिळाला रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आणि तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. क्लिअर. इथे मात्र या दोन्ही कालावधीमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर जनरल नाही तर गव्हर्नर हा बंगालचा होता, म्हणजे बंगाल पुरतच मर्यादित, मुंबई मद्रासशी काही संबंध नाही. 1765 या वर्षी क्लाइव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. काय ते मगाशी उल्लेख केला होता मी. ओके, दुहेरी राज्यव्यवस्था नवाबाच्या मार्फत त्याने ते टॅक्स गोळा करण्याचं काम सुरू केलेलं होतं. ऑगस्ट 1765 मध्ये क्लाइव्हने अलाहाबाद तळान्वये बादशाह शाह आलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांताच्या दिवाणीचे अधिकार देखील त्या ठिकाणी मिळवले होते. म्हणजे महसूल थोडा महत्वाचा भाग त्याचे अधिकार त्यांनी मिळवले. हे अधिकार प्रत्यक्ष काय नेमकं प्रकार ते देखील मेन्शन केलं. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी त्याने काय केलं, नवाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला. असा का? जर ब्रिटिश सरळ जाऊन जर त्या ठिकाणी लोकांना जाऊन पैसे मागायला लागले, थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं, ह्याला हाणतील की धरून मग, म्हणजे तुमचा काय संबंध पैसे घ्यायला, कोण काय नाही, हे वेगळ्या पद्धतीचे लोक. नवाब म्हटलं की काय व्हायचं, लोक आपल्याशी संबंधित माणूस आहे एकतर आणि नवाब आहे म्हणजे तो त्याला ते लोक मानायचे पण, आणि त्याच्याशी भाषा वगैरे सगळ्या गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर जायच्या आणि त्यामुळे त्यांच्यावर ते भार दिला, सोपून दिला, म्हणजे आपलं काम मोकळं झालं. मग त्यांनी तिकडे जाऊन वसूल करून कसं आणायचं ते बघ, तुझं तू बघ, पण तू मला पाहिजे. म्हणजे 100 रुपये तुम्ही कमवत, समजा 1000 रुपये असतील तुम्ही कमवताय, 100 रुपये मला आणून द्यायचं काम आहे तुझं. मग मध्ये तुला किती खायचंय खा, काही कर, मला काही देणं घेणं नाही. थोडक्यात अशा प्रकारची जबाबदारी या नवाबाकडे कोणी सोपवली होती, या रॉबर्ट क्लाइव्हने सुरुवातीला. नवाबला जबाबदार असे 2 नायब दिवाण देखील नेमून दिलेले होते आणि क्लाइव्हने त्यांच्यावरती कंपनीसाठी सारा, थोडक्यात टॅक्स, सारा म्हणजेच काय तर कर, त्या ठिकाणी वसूल करण्याची जबाबदारी सोपवलेली होती. क्लिअर. दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार वसुलीचे अधिकार जे आहेत मेन ते कोणाकडे, कंपनीकडे आले, परंतु जबाबदारी त्यांच्याकडे नाही. कोणाकडे असणार, नवाबाकडे. जर तुम्ही जर आणलं नाही तर तुम्हाला नवाबाला जबाबदार धरणार, त्यांना का जमा केलं नाही, 100 रुपये तिकडनं का आणलं नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे असं. या नवाबाला त्यांनी ते जबाबदार धरलं होतं, तर या नवाबाकडे राहिली होती जबाबदारी आणि राहिली. थोडक्यात कोणत्याही परिश्रमाशिवाय कंपनीला दिवाणी देखील आणि फौजदारी देखील असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले होते. थोडक्यात म्हणजे इथे आपण फौजदारी म्हणा किंवा दिवाणी, इथे म्हटलं की महसूल अधिकार देखील आणि इथे कायद्यानुसार म्हणजे त्याच्यावरती पूर्णतः अधिकार त्यांना प्राप्त झाले. त्यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलं गेलं. दुहेरी राज्यव्यवस्थेवर टीका झाली व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मग काय झालं, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट कधीचा आहे प्रश्न विचारला गेलेला आहे गव्हर्नर जनरलच्या टॉपिक मध्ये, आपल्याला तुम्हाला दिसेलच. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, ज्यावेळी 1772 बंगालचा गव्हर्नर म्हणून पहिल्यांदा नेमलं जातं कोणाला, वॉरेन हेस्टिंग्सला. मग 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार देखील तो गव्हर्नर जनरल बनतो, हे लक्षात असू द्या. तर दुहेरी राज्यव्यवस्थेवरती टीका झाली व यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो संमत करण्यात आलेला होता. क्लाइव्हने बंगालच्या लष्करी अधिकाऱ्यांना दिला जाणारा दुप्पट भत्ता जो आहे तो मात्र रद्द केला होता. म्हणजे आपण पाहतो की याआधी ज्या मीर जाफरच्या वगैरे कार्यकाळात आपण ते जाणून घेतलेलं होतं, सिराजुद्दौला मीर जाफरनं परत काय केलं की भत्ता जो आहे तर मोठ्या प्रमाणात बंगालच्या लष्करी अधिकाऱ्यांना तो त्या ठिकाणी ते दुप्पट भत्ता द्यायचा. मात्र याच्याकडे तो अधिकार आला असल्या कारण त्यांनी काय केलं, तो भत्ता देण्याचा रद्द केला. हा एक महत्वाचा निर्णय रॉबर्ट क्लाइव्हच्या कारकिर्दीत आपल्याला दिसून येतो.
मग रॉबर्ट क्लाइव्हचा महत्वाचा भाग एक तर दुहेरी राज्यव्यवस्था आणि ज्या काही गोष्टी आहेत ते इथे मेन्शन केलेल्या आहेत. महत्वाच्या लढाईमध्ये प्लासीच्या लढाईत तो इंग्रजांचं नेतृत्व देखील केलेला होता. या पण गोष्टी पाहिलेल्या आहेत आधीच्या, मग त्यामुळे ते इथे मेन्शन केलं नाही, रिपिटेशन टाळलेलं आहे, तिथे ते येऊन गेलेलं आहे प्लासीच्या लढाईच्या वेळेस. यानंतर मग या आपल्याला डायरेक्ट वॉरेन हेस्टिंग कडे न जाता त्याच्या आधी थोडेसे दोन व्यक्तींबद्दल नोट करू. एक वेरलेस नावाचे होते गव्हर्नर फक्त 1767 ते 1769 या कालावधीमध्ये दोघांच्या बद्दलची माहिती थोडक्यात मेन्शन केली एकाच पॉइंट मध्ये. आणि 1769 ते 72 म्हणजे वॉरेन हेस्टिंगच्या आधी रॉबर्ट क्लाइव्हच्या नंतर वेरलेस आणि कार्टियर नावाचे दोन या ठिकाणी आपल्याला गव्हर्नर दिसतात बंगालचे. या गव्हर्नरच्या काळात दुहेरी राज्यव्यवस्थेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरूच होता. ओके. आणि यांच्या काळात पहिले म्हैसूर युद्ध झाले हे लक्षात घ्यायचं आपल्याला. कोणाच्या काळामध्ये? वेरलेस्ट आणि कार्टियर 1766 ते 1769 या दरम्यान पहिलं म्हणजे इंग्रज म्हैसूर युद्ध जे ज्यावेळेस झालं होतं हैदर अली याने त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. आणि पहिल्या या इंग्रज म्हैसूर युद्धात मगाशी उल्लेख केला होता त्याप्रमाणे ब्रिटिशांनी काय केलं होतं, मराठ्यांना एकत्र म्हणजे मराठा, निजाम, ब्रिटिश, अर्कटचा नवाब म्हणजे कर्नाटकाचा नवाब या सर्वांनी एकत्र म्हैसूरच्या हैदर अलीच्या विरोधात ते लढलेले होते. मात्र त्यांनी काय केलं या लढाईचं थोडक्यात वर्णन करतो. पहिल्या युद्धामध्ये ज्यात ब्रिटिशांना जेरीस आणलं होतं हैदर अलीने, आणि हैदर अली हा अगदी हुशार व्यक्तिमत्व असलेला म्हणजे व्यक्तिमत्व होतं, हुशार व्यक्तिमत्व, बुद्धिमान होता तो. आणि त्याला अशा युद्ध करीत असताना त्या ठिकाणी बारकावे जाणून होता आणि त्यामुळेच त्यांनी निजामाला काही प्रदेश देण्याचं मान्य केलं आणि काही मराठ्यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी काही म्हणजे पैशाच्या माध्यमातून गोष्टी देऊन शांत केलं होतं. तुम्ही फक्त मध्ये पडू नका असं म्हणून थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं. आणि मराठी आणि निजाम हे थोडंसं बाजूला झाल्यामुळे त्याला प्रतिस्पर्धी अर्कटचा नवाब आणि इंग्रज हे दोघं शिल्लक राहिलेले होते. दोघांचा त्यांनी पहिल्या म्हैसूर इंग्रज युद्धामध्ये मात्र तो जड म्हणजे वरचढ ठरला असं म्हणू आपण. कोण? हैदर अली. ओके. पहिलं इंग्रज म्हैसूर. आता मी त्याचं सेपरेशन केलेलं नाही, ते त्या युद्धाचं वर्णन केलं नाही. त्याचं कारण का, तर यांच्या दरम्यान आपण त्यांच्याबद्दल थोडी थोडी अशी माहिती घेत पुढे जाऊया. क्लिअर. तर हैदर अली यांच्या नेतृत्वाखाली पहिलं युद्ध आपल्याला दिसतं, पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध. आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये, तर हे लक्षात घ्यायचं आहे 1766 ते 1769 म्हणजे वेरलेसच्या कार्यकाळात म्हणून आपण थोडक्यात सुरुवातीला. 65 ते 67 दरम्यान रॉबर्ट क्लाइव्ह देखील गव्हर्नर होता. आणि संपुष्टात येतं कोणाच्या कार्यकाळामध्ये, या वेरलेसच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 69 पर्यंत. ओके. पहिलं म्हैसूर युद्ध यांच्या कार्यकाळामध्ये. आलं लक्षात इथपर्यंत? येस. नेक्स्ट. मग नेक्स्ट वन पुढचं आता येस 1772 ते 1785 या दरम्यान या ठिकाणी आपल्याला जो आहे म्हणजे नेक्स्ट गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल जो म्हणू आपण, तर वॉरेन हेस्टिंग्स बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार दोन गोष्टी. सर्वप्रथम हा गव्हर्नरपदी आल्याच्या नंतर या दुहेरी राज्यव्यवस्थेवरनं बऱ्याच प्रमाणात टीका होऊ लागली होती. अनेक नैराश्याचे वातावरण लोकांमध्ये होतं. हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर लगेच वॉरेन हेस्टिंग्स ज्या अर्थी पदावरती आला लगेच त्यांनी काय केलं, या दुहेरी राज्यव्यवस्था त्यांनी बंद करून टाकली. लागू कोणी केली किंवा सुरुवात कोणी केली? रॉबर्ट क्लाइव्हनं. बंद कोणी केलं? वॉरेन हेस्टिंगनं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवरती देखरेख ठेवण्याचा अधिकार मिळाले होते. आणि त्यानुसारच तो बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल झाला होता. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणजेच कोण? तो वॉरेन हेस्टिंग्स. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. यानंतर त्याच्या कारकिर्दीत काही महत्वाच्या घटना म्हणजे सर्वोच्च न्यायालय कोलकाता या ठिकाणी त्यांनी स्टार्ट केलेलं होतं. याच्याच कारकिर्दीतली वॉरेन हेस्टिंगच्या. तो देखील हुशार होता. त्याने एक महत्वाचा म्हणजे कायदे कशा पद्धतीने भारतातील असा आहेत किंवा भारतातील परिस्थिती वर्णन करून घेण्यासाठी एक पुस्तक होतं. त्याचं ट्रान्सलेशन त्याने एका व्यक्तीकडनं करून घेतलं होतं. ते पुस्तक कोणतं हे देखील माहिती आपल्याला घ्यायचे बारकाईनं वॉरेन हेस्टिंगच्या बाबतीत. त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय घेत असताना पिट्स इंडिया ऍक्ट कायदा जो आहे याच्याच कारकिर्दीमध्ये लागू झाला होता. जसं आपण पाहिलं काही महत्वाच्या घटनांचा आढावा घेतोय. रॉबर्ट क्लाइव्ह म्हटलं की दुहेरी राज्यव्यवस्था बरोबर. रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट जर म्हटलं कोणाच्या कारकिर्दीत? वॉरेन हेस्टिंगचे. हे लक्षात ठेवा. महत्वाचे दोन कायदे याबद्दल सांगायचं. रेग्युलेटरी ऍक्ट बद्दल मेन्शन केलंच. पिट्स इंडिया ऍक्ट नुसार काय झालं, तर यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटला भारतातील या ठिकाणी सर्व अधिकार या ठिकाणी मिळाले होते. म्हणजे कंपनी पहिले काय होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून कार्यभार होता. या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार काय झालं, आता ब्रिटिश पार्लमेंटला, ब्रिटिश संसदेला भारतावरती इथे वर्चस्व मिळालं. म्हणजे त्यांच्या इथलं जे काही देखरेख असेल, कार्यभार असेल त्यावरती देखरेख ठेवण्याचा अधिकार जे आहेत ब्रिटिश पार्लमेंटला मिळाले होते. कुठल्या ऍक्ट नुसार? पिट्स इंडिया ऍक्ट नुसार. हे लक्षात घ्यायचं आहे. अशा काही घटना महत्वाच्या या ठिकाणी आपल्याला वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं
दिसून येतं. तर सेकंड गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल म्हणून आपण आता जो झाला होता, आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स याच्या कार्यकाळातील काही महत्वाच्या घटना परीक्षाभिमुख. समजा काही क्वेश्चन विचारले गेले वॉरेन हेस्टिंग्सशी रिलेटेड, ही माहिती तुम्हाला सफिशियंट ठरेल. याच्या व्यतिरिक्त काही अभ्यासलं नाही तरी चालेल, महत्वाची माहिती आपण इथे नोट करतो, एवढंच तुम्हाला पाहायचं आहे. क्लिअर? चालेल, तर जाणून घेऊया वॉरेन हेस्टिंग्स बद्दल. रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल नोट केलं, त्याची कारकिर्दीचा आढावा थोडक्यात. यानंतर मग आता वॉरेन हेस्टिंग्स काय महत्वाच्या बाबी इथे मेन्शन केलेल्या आहेत ते आपण नोट करूया. तर हेस्टिंग्स याने लॉर्ड क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था सर्वप्रथम आल्या 72 मध्ये बंद केली होती. दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने लागू केली. बंद कोणी केली? परत रिपीट करतोय, वॉरेन हेस्टिंग्सने. लक्षात ठेवा, दरम्यानच्या काळात वेरलेस्ट आणि कार्टियर हे देखील गव्हर्नर बंगालचे होऊन गेलेले आहेत. एकाच्या कारकिर्दीमध्ये म्हैसूर इंग्रज युद्ध देखील झाल्याचं दिसतं आपल्याला. यानंतर मग रेग्युलेटिंग ऍक्ट अस्तित्वात आला, 1773चा आहे, हे लक्षात घ्या. कारण परीक्षेमध्ये परत हा कायदा कुठल्या इयरचा, काही ठिकाणी इयर लक्षात ठेवायचे, फार सगळंच इयर आपल्याला लक्षात ठेवायचा अशातला भाग नाहीये, परंतु काही महत्वाच्या कायद्यांचा आढावा घेत असताना त्यापैकीच 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हे लक्षात ठेवा. या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई आणि मद्रास, महत्वाचे भाग भारतातले होते प्रांत, मुंबई, मद्रास, बंगाल, ओके इथपर्यंत. तर मुंबई आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांवरती देखरेख ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी किंवा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाले. मग त्याकरिताच तुम्हाला आता हे गव्हर्नर काय, गव्हर्नर जनरल म्हणून मी पहिलं सांगितलेलं आहे. मग आता तुम्हाला हे सगळं जाणून घेत असताना अगदी सोपं वाटणार आहे. आलं लक्षात आता? म्हणजे बरोबर, आता गव्हर्नर जनरल काय, क्लिअर इथे मेन्शन केलेलं आहेच. मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या 1773च्या कोणत्या कायद्यानुसार? प्रश्न पहा, आपण थोडस स्लोली जाऊ कारण हे काही गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, प्रश्न आला असतं माहिती असणं आवश्यक. तर मुंबई आणि मद्रास या प्रांतावरती या गव्हर्नरांवरती, या दोन्ही प्रांताच्या गव्हर्नरांवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार जो मिळाला होता तो कुठल्या कायद्यानुसार? ओके, मग पिट्स इंडिया ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट हे परीक्षेमध्ये विचारलं जाणार, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. यानुसार तसेच 1773च्या ते अधिकार प्राप्त झाले आणि याच कायद्यानुसार काय झालं, मग वॉरेन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आपल्याला दिसून येतो. वारंवार उल्लेख करतोय, कन्फ्युजन आता व्हायचं नाही. हे आलं लक्षात, आता चुकणार नाही ना, म्हणजे पहिले चुकलं नव्हतंच, परंतु आता कन्फ्युजन पहिल्यांदा ज्यावरती आपण ऐकतो त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं. आता बरेच विद्यार्थी ऑनलाईन अटेंड करतायत, त्यांनी हे आधी अभ्यास झाला असल्या कारणाने मला वाटतं संजय इटनकर तुमचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही माझ्यासोबतच तुम्ही देखील काही पॉईंट्स एक्सप्लेन करताय, मी तर पाहतोय बऱ्याचदा, तर तुमचे काही इथे कमेंट देखील येत आहेत, त्यामुळे तुमचे वाचून झालेलं असल्या कारणाने सगळं भाग तुम्हाला सोपा वाटणार आहे. परंतु ज्या अर्थी नव्याने विद्यार्थी तयारी करतात, पहिल्यांदाच तुम्ही ऐकताय, तिथे मात्र थोडंसं आपल्याला जड जातं सुरुवातीला म्हणेन मी, परंतु काही गोष्टी आपण क्लिअर करत चालू, एक्सप्लेन करतोय व्यवस्थित, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहणार आहेत कायमचं. आणि यानंतर फक्त काय करायचं, मग ह्या गोष्टी अशा पद्धतीने क्रिएट केल्या होत्या किंवा सांगितलं गेल्या होत्या हे असं लक्षात ठेवायचं, आणि काही क्वेश्चन जे आहेत कशा पद्धतीने विचारले गेलेले हे देखील लक्षात आलं की मग ते सोपं होत जातं. चलो, झोप येत नाही ना योगेश? ओके, एकदम म्हणजे अगदी असं इतिहासाविषयी काय आपण म्हणतो बऱ्याचदा रटाळ वगैरे, परंतु एक सांगण्याची पद्धती असते, मला वाटतं माझी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढंच ते बोर होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की जो अभ्यासक्रम आहे आपल्याला आखून दिला आयोगाने, सुरुवातीच्या लेक्चरला मेन्शन केलं होतं, मध्ययुगीन प्राचीन म्हटलं की कुठे कुठे बोर वाटतं. मध्ययुगीन फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर सोडला, बाकीचा मध्ययुगीन रटाळच आहे, आणि प्राचीन पण इतिहास ते हडप्पा संस्कृती वगैरे वाचायला बोरच जातं आपल्याला, ठीक आहे. मात्र इथे ब्रिटिश कशा पद्धतीने भारतात आले, कशा पद्धतीने राज्यकारभार आपल्या हाती घेतला, हळूहळू व्यापाराच्या उद्देशाने आलेले होते, मग नंतर कसं नियंत्रण प्रस्थापित केलं, मग आपल्या लोकांमध्ये कसा कोणाचा पराभव केलेला होता, कसा प्रकारे संघर्ष झाला, यानंतर आणखीन काही पुढील घडामोडी तर येणारच आहेत, फार मजेशीर असणार आहेत, आणि तो भाग इंटरेस्टिंगच आहे अभ्यासायला, त्यामुळे तिथे काही बोर नसेल. ओके, चला तर पुढे जाऊया. 1773 नुसार या ठिकाणी बंगालचा पहिला म्हणजे गव्हर्नर जनरल तो बनलेला होता. 1773 साली वॉरेन हेस्टिंग्स हा बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर झालेला होता. हे गोष्टी क्लिअर झाल्यात. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं होतं, तर बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला होता, त्याच्या आधिपत्याखाली 2 राज्य आले होते, ठीक आहे. हे 2 गोष्टी महत्वाच्या. तसेच याच ऍक्ट नुसार 1773च्या ऍक्ट नुसार ही घटना आपण पाहिली. याच ऍक्ट नुसार काय झालं तर सर्वप्रथम पहिल्यांदा कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं, ठीक आहे. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय कोणाच्या कारकिर्दीत परत, किंवा तुम्हाला असे असेल वॉरेन हेस्टिंग्सशी संबंधित खालीलपैकी अचूक किंवा चुकीची असलेली किंवा बरोबर नसलेली किंवा बरोबर असलेली विधाने निवडा. मग त्यापैकी हे देखील मेन्शन केलं असेल, किंवा एखादी गोष्टी त्याच्या कारकिर्दीत घडलेली घटना नसेल किंवा असलेल्या असंही मेन्शन केलं जातं स्टेटमेंट देऊन. काही वेळेला मग काही स्टेटमेंट असतील,
सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची, कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली गेली. पुढे आणखीन काही पॉइंट्स येतील. संबंधित गव्हर्नर जनरल ओळखा किंवा गव्हर्नर किंवा व्हाईसराय ओळखा असे असेल. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला ज्या गव्हर्नर जनरलची माहिती घेतोय बारकाईने नोट करा. ओके. तर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार 1773च्या या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. वॉरेन हेस्टिंग्सच्याच काळात पहिलं इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात? परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे पहा. काल परवाच्याच पेपरमध्ये आहे वाटतं मला, एक दोन कालच्या का जानेवारीत झालेल्या का याच्या आधीच्या, की कोणा आठवत असेल तर पहा. पण क्वेश्चन आलेला आहे 100%. काय क्वेश्चन होता? इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धाचा उल्लेख केला गेला होता. अंतिम आणि शेवटचं युद्ध जे लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळामध्ये झालेलं होतं. ओके. आय थिंक येस, हेस्टिंग्सच्याच येस 1817-18च्या दरम्यान मध्ये. त्यामुळे हे भाग लक्षात ठेवायचे कोणाच्या कार्यकाळामध्ये युद्ध झालेलं आहे. तर पहिलं वॉरेन हेस्टिंग्सच्या काळात इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या कार्यकाळात? पहिल्यांदा इंग्रज मराठा युद्ध वॉरेन हेस्टिंग्सच्या कधी 1775 ते 82चा कालावधी आहे. सालबाईचा तह आणि या तहानुसार मराठ्यांना ठाणे व शास्त्रीय ठिकाणी मिळाली होती. आणि सांगितल्याप्रमाणेच आपण इंग्रज म्हणजे उल्लेख केलेला युद्धाचा, मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी इंग्रजांवर म्हणजे वरचढ ठरले होते मराठा या युद्धामध्ये. मात्र नंतर परत ज्यावेळेस दुसरं तिसरं युद्ध झालं त्यावेळेस मात्र इंग्रज वरचढ ठरले आणि मराठ्यांचा पराभव आपल्याला दिसून येतो. ओके. सो इथे क्लिअर, वॉरेन हेस्टिंग्सच्या काळात पहिलं इंग्रज मराठा युद्ध, कालावधी मेन्शन केला, सालबाईचा तह झाला आणि या तहानुसार मराठ्यांना ठाणे व शास्त्री या ठिकाणे मिळालेली होती. दरम्यान याच काळात कोणाच्या या वॉरेन हेस्टिंग्सच्या 1780ला सर्वप्रथम पहिल्यांदा दुसरे म्हैसूर युद्ध झालेलं आहे. इंग्रज हैदर 1780 व नंतर इंग्रज टिपू सुलतान. ओके. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान. ओके. टिपू सुलतान आणि हैदर अली या दोघांसोबत जे युद्ध झालेलं आहे म्हणजे म्हैसूर युद्ध, इंग्रज हैदर आणि इंग्रज टिपू सुलतान कोणाच्या कार्यकाळात? हे देखील वॉरेन हेस्टिंग्सच्या म्हणजे 1700 आपण पाहतो त्याचा कालावधी 72 पासून ते 85 पर्यंत होत असल्यामुळे. आणि मंगलोरच्या तहानं हे युद्ध थांबलं गेलं होतं. ओके. मंगलोरच्या तहानं 1784 कालावधी वॉरेन हेस्टिंग्स हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढे कंटिन्यू करू. महत्वाची माहिती आपण घेत चाललोय, व्यवस्थित लक्षात ठेवा. मग अशी उल्लेख केला होता दोन गोष्टी, एक रेग्युलेटिंग ऍक्ट आणि पिट्स इंडिया ऍक्ट. ओके. हा देखील वॉरेन हेस्टिंग्सच्या काळात 1784. तर काय पिट्स इंडिया ऍक्ट काय सांगतो? ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची कायमस्वरूपी म्हणजे एक नियामक मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. ओके. बोर्ड ऑफ कंट्रोल ज्याला म्हटलं गेलं पिट्स इंडिया ऍक्ट. कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला आता निर्णायक अधिकार प्राप्त झालेले होते आणि मद्रास आणि मुंबई आणि मद्रासचे पूर्ण गव्हर्नर त्यांच्या वर्चस्वाखाली आधीच ऑलरेडी आपण पाहतो रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आणि यानुसार ते आलेले होते. या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलला इंडिया, इथे ते शब्द टायपिंग आला तुमच्या लक्षात आला असेल, बोर्ड ऑफ कंट्रोल आहे ते इथे मध्ये चाललं आणि ते ई एक्स्ट्रा असं समजा. या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलला इंडिया कंपनीज, ईस्ट इंडिया कंपनी आहे ते तसं, ते ई इकडं आणि स्ट्रा असं झालं त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीस भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. पिट्स इंडिया ऍक्टमुळे ब्रिटिश पार्लमेंटला, हे महत्वाचं, ब्रिटिश पार्लमेंटला भारतातील कंपनी प्रशासनावर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण ठेवण्याचा त्या ठिकाणी अधिकार मिळाले किंवा त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं. यांच्यावरती म्हणजे कंपनीवरती देखरेख ठेवण्याचा सर्व अधिकार कुठल्या कायद्यानुसार? रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार नाही, पिट्स इंडिया ऍक्ट नुसार. लक्षात ठेवायचं, ब्रिटिश पार्लमेंटला कंपनीवरती देखरेख ठेवण्याचं त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेले होते. लक्षात दोन्हीतलाही फरक. कोणाच्या कार्यकाळातल्या घटना आहेत? पिट्स इंडिया ऍक्ट आणि रेग्युलेटिंग ऍक्ट वॉरेन हेस्टिंग्सच्या. हे देखील लक्षात ठेवा, वॉरेन हेस्टिंग्सच्या. तसेच काय महत्वाच्या बाबी आणखीन आता ही माहिती एवढी व्यवस्थित घेतोय आपण वॉरेन हेस्टिंग्सची, बाकी काही अभ्यासले नाही ते चालेल. महत्वाच्या प्रमुख बाबी नोट करतोय. कर गोळा करण्यासाठी, टॅक्स गोळा करण्यासाठी कलेक्टर या इंग्रज अधिकाऱ्याची तर वसुलीसाठी अमील म्हणून त्याचा शब्द प्रयोग केला जायचा. या भारतीय कर्मचाऱ्याची त्यांनी नियुक्ती केलेली होती. ओके. म्हणजे सुरुवातीला कर गोळा करायचा म्हणून जबाबदारी इंग्रज अधिकाऱ्याला देण्यात आलेली होती आणि ते वसूल मात्र करण्याचा प्रॉपर अधिकार जो आहे अमील म्हणून या भारतीय व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. कोड ऑफ, हे महत्वाचं नेक्स्ट वन, याचा उल्लेख पण व्यवस्थित केलेला आपण. कोड ऑफ जेंटू म्हणजे त्याला हिंदू असं म्हटलं जायचं, जेंटू. कोड ऑफ जेंटू लॉ म्हणजे हिंदू लॉ. जेंटू लॉ नावाचं कायदेविषयक पुस्तक हिंदू व मुस्लिम कायद्याचे संकलन
या स्वरूपाचं पुस्तकाचं लिखाण कोणी केलं आणि कोणाच्या कार्यकाळात ते आलं, कोणाच्या पुढाकारानंतर वॉरेन हेस्टिंग्सच्या ह्याच्याने. तर कोड ऑफ जेंटू लॉ हे लक्षात ठेवायचं महत्वाचं. आणि याच्या संदर्भात थोडक्यात आपण डिटेल एक्सप्लेन देखील केलेलं आहे, तर जाणून घेऊया. कोड ऑफ जेंटू लॉ हे पुस्तक होतं. तर हे पुस्तकाचं वर्णन, हे पुस्तक हेस्टिंग्सच्या प्रशासनाचे एक महत्वपूर्ण पाऊल होते, ज्याचा उद्देश काय होतं, तर भारतीय कायद्यांना पाश्चात्य कायदेशीर चौकटी आणणे, म्हणजे त्यांच्या पद्धतीने वेस्टर्न आपण पाश्चात्य कायद्याच्या त्यांच्या चौकटीत आणणं हा होता. या पुस्तकात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यासारख्या हिंदू समाजाच्या विभागांशी संबंधित नियम आणि प्रथांचा समावेश होता. ओके, याचा समावेश होता. हे पुस्तक आधुनिक काळातील हिंदू कायद्याचे मूळ मानले जाते. ओके, याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये ज्या व्यक्तीने केलं ते पुढे आहेच, परंतु मूळ मात्र ते आपल्याला ज्याचं नाव जे आहे या पुस्तकाचं मूळ नाव हे पुढे उल्लेख केलेला आहे, ते आधी नोट करून घेऊ आपण, ते देखील महत्वाचं आहे. तर हे पुस्तक आधुनिक काळातील हिंदू कायद्याचं मूळ मानलं जातं. मग कोड ऑफ जेंटू लॉ हे पुस्तक प्रामुख्याने कोणी इंग्रजीत अनुवाद केलेला आहे, त्याचं वॉरेन हेस्टिंग्सच्या काळात ते त्याच्या पुढाकारानं ते रिलीज झालं असं म्हणून आपण थोडक्यात. परंतु हे लिहिलं कोणी मेन, तर त्यांचं नाव इथे मेन्शन केलेलं आहे बोल्डमध्येच, नॅथॅनियल ब्रॅसी हेल्हेल्ड. ओके, असं त्यांचं नाव आहे. थोडंसं अवघडचं नाव आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवायला, परंतु ते आहे. त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेलं आहे कोड ऑफ जेंटू लॉ 1776 या वर्षी. वॉरेन हेस्टिंग्सच्या पुढाकारानं ब्राह्मण पंडितांनी संस्कृत मधील काय नाव त्याचं, विवादार्ण व सेतू असं नाव आहे ते. ओके, याच इंग्रजीत अनुवाद केलेला आहे या लेखकानं हेल्हेल्डनं. ओके, हेल्हेल्डनं कोड ऑफ जेंटू लॉ म्हणजेच विवादार्ण व सेतू या नावाचं या कायद्याच्या ग्रंथाचं पर्शियनमध्ये भाषांतर केलं होतं, ज्याचे नंतर हेल्हेल्डनं इंग्रजीत रूपांतर केलं. हे नाव काय त्याचं मग, कोड ऑफ जेंटू लॉ. याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे. क्वचित क्वेश्चन त्याबद्दल म्हणजे कदाचित क्वेश्चन याविषयीचा विचारला गेला असता माहिती असावी आपल्याला. मूळ ग्रंथ संस्कृत भाषेतील, नाव काय त्याचं परत इथे मेन्शन केलेलं आहे, विवादार्णव सेतू असं. विवादार्णव सेतू याच नॅथनियल ब्रॅसी हेल्डनं कोड ऑफ जेंटू लॉ म्हणजे थोडक्यात ते जेंटू मीन्स हिंदू लॉ असं आहे ते. 1776 त्यांनी इंग्रजीत अनुवाद केलं होतं. कोणाच्या पुढाकारानं, वॉरेन हेस्टिंग्सच्या पुढाकारानं. त्यातले ते समजून घेण्याकरिता म्हणून आपण आपला भाग कायद्याची चौकट आणि त्याचं मग वेस्टर्न मध्ये परत ते त्याने लागू केलेले. 1781 मध्ये कलकत्ता मदरशाची स्थापना केली. ठीक आहे, आणि अरेबिक व पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी त्याची स्थापना. आणि हेस्टिंग्सला अरबी व फारशी भाषांविषयी माहिती देखील होती. अरबी फारशी माहिती होती व तो बंगाली देखील बोलायचा. ओके, अरबी फारशी भाषांविषयी ज्ञात होता, बंगाली बोलायचा. परत स्टेटमेंट असं विचारलं जाऊ शकतं आणि संबंधित परत आपल्याला गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल ओळखायला लागेल, त्यावेळेस ही महत्वाची माहिती. त्याने चार्ल्स विल्किन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना देखील लिहिलेली होती. कोणी लिहिली, वॉरेन हेस्टिंगनं. परत एक महत्वाचं. ओके, चार्ल्स विल्किन्सनच्या प्रथम गीता या अनुवादाला त्याने काय केली, सुरुवातीला प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे वॉरेन हेस्टिंगनं. कारकिर्दीतल्या महत्वाची घटना वॉरेन हेस्टिंगच्या विषयीची. आणि लक्षात ठेवायचंय, कशा पद्धतीने काही माहिती विचारली तर याच्या बाहेरचं वॉरेन हेस्टिंग बद्दल नसेल, या पद्धतीने आपण इथे मांडणी केलेली आहे. पुढे मग हेस्टिंगने संन्यासाच्या बंडावरती नियंत्रण लादलेलं होतं, ज्याचा उल्लेख बंकिमचंद्राच्या आनंदमठ या ठिकाणी आपल्याला आढळतो या कादंबरीमध्ये. ओके, आनंदमठ नुकतंच बंकिमचंद्र चटर्जी आणि आनंदमठाचा एक उल्लेख झाल्यामुळे एक घटनेला या ठिकाणी नुकतंच 150 वर्ष पूर्ण झाली. पहा, नोव्हेंबर 2025 ला. कोणतं सांगू शकता, आठवतंय? करंट रिलेटेड हिस्ट्री म्हणून आपण इथे उल्लेख झाल्यामुळे मी विचारतोय. पहा, जर तुमच्यापैकी कोणी स्मार्टली आन्सर देत असेल तर आठवते का? पहा, करंट अफेअर्स तुम्हाला सेशन पण झालेत वाटतं, थोडंसं रिवाइज हा टॉपिक झाला असावा. नोव्हेंबर महिन्यात बंकिमचंद्र चटर्जी आणि आनंदमठशी संबंधित असलेली घटना मेन्शन करू. इयर 7 नोव्हेंबर. पहा, हिंट देऊ आपण थोडक्यात आठवलं तर पहा, 1875 ला एक घटना घडलेली आहे यांच्याशी संदर्भात. आनंदमठमध्ये नंतर उल्लेख आहे समजा त्या घटनेचा, बंकिमचंद्र चटर्जी किंवा बंकिमचंद्रच्या. त्या घटनेला काय झालं होतं, 150 वर्ष पूर्ण झाली होती. 7 नोव्हेंबर 2025 ला. 7 नोव्हेंबर काय दिवस साजरा केला जातो, आणखीन थोडंसं जोडत गेलं की कडे एक वाढतं. विद्यार्थी दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन. यस, कोणी सांगू शकतं?
ओके, ठीक आहे. तर या घटनेच्या संदर्भ म्हणजे करंटमध्ये थोडक्यात काय तर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बंगदर्शन मध्ये पहिल्यांदा हे साप्ताहिक होतं बंगदर्शन नावाचं, आणि त्यामध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम जे गीत आहे ते लिहिलेलं आहे. तर कधी 1875ला या साप्ताहिकातून ते पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं. पुढे 1882 या वर्षी आनंदमठ त्यांची कादंबरी आहे त्यात मात्र ते कायमस्वरूपी त्याचा समावेश केला गेला होता वंदे मातरमचा 1882ला. मात्र 1875ला बंगदर्शन मधून पहिल्यांदा त्याचे साप्ताहिकात बंकिमचंद्र चटर्जी किंवा बंकिमचंद्राच्या या वंदे मातरमचा प्रकाशित झाल्या कारणाने नुकतंच 7 नोव्हेंबर म्हणजे 1875ची घटना आणि नुकतंच 150 वर्ष, एखाद्या घटनेला 150, 125 वर्ष, 100 वर्ष पूर्ण झाले असतील, 60 वर्ष, 50 वर्ष, 25 वर्ष, तर परीक्षेत प्रश्न विचारतात. त्या पद्धतीनेच या वंदे मातरम घटनेला 7 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी आता 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या वंदे मातरम गीताला एक चळवळ अभियान देखील राबवलं होतं केंद्र सरकारनं, हॅशटॅग वंदे मातरम 150 या नावानं. ओके, करंट मधील एक महत्वाचा टॉपिक तो, तर इथे त्यांचा उल्लेख झाल्यामुळे मी ते तुम्हाला विचारलं होतं, लक्षात आलं असेल. येस, कोणीतरी मेन्शन केलेलं आहे कार्टून स्टोरीज असं तुमची आयडी दिसते मला, वंदे मातरम असं, बरोबर. ओके, या घटनेला 150 वर्ष पूर्ण झालेली होती. पुढे मग 82 मध्ये मात्र आनंदमठ मधून ते प्रकाशित झालेलं होतं आणि 1896च्या काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलेलं होतं. ठीक आहे, चालेल. पुढे मग विवाह कर त्यांनी बंद केले, कोणी, तर वॉरेन हेस्टिंगनं, महत्वाचा पॉईंट. मग गुलामगिरीची प्रथा जी होती ती त्यांनी समाप्त केली. तसेच वॉरेन हेस्टिंग्सने औंधच्या नवाबाला रोहिल्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लष्करी मदत देखील केलेली होती. तो पॉईंट मध्ये अगदी खोलात जाण्याची गरज नाहीये, एवढंच लक्षात ठेवा घटना बस. म्हणजे कोणाच्या कारकिर्दीत झाली, 3-4 स्टेटमेंट आले तर याचा उल्लेख केला गेला तर वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये बस. ज्या ज्या ठिकाणी महत्वाचं असेल एक्सप्लेन करायचं ते मी करेलच, आणि बाकीच फक्त वाचून लक्षात ठेवा, अधिकची माहिती नको, कारण आपला बराचसा भाग लक्षात ठेवायचा पुढे चालू. आणि यानंतर मग कर वसुलीसाठी कर समिती रेव्हेन्यू बोर्डाची त्यांनी कोणी स्थापना केलेली, वॉरेन हेस्टिंगनं. रोहिला युद्ध आता पाहिलं 1774, या युद्धात वॉरेन हेस्टिंगनं औधच्या नवाबाला रोहिला विरुद्ध ब्रिटिश सैन्य पाठवून त्या ठिकाणी मदत केलेली होती. आणि कंपनीला मीठ बनवण्याचा अधिकार देखील याच्याच कार्यकाळामध्ये मिळालेला होता, कोणाच्या, वॉरेन हेस्टिंगच्या. क्लिअर. तर या पद्धतीने वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळातल्या काही महत्वाच्या घटना, त्यातल्या त्यात रेग्युलेटिंग ऍक्ट, सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात कलकत्ता या ठिकाणी, पिट्स इंडिया ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट ही महत्वाच्या घटना. इंग्रज मराठा पहिलं युद्ध कोणाच्या कारकिर्दीत, वॉरेन हेस्टिंग्सच्या पहिलं युद्ध. ओके, दुसरं तिसरं विचारलं जाईल ते कधी पार पडलं, कोणाच्या कार्यकाळात, हे पुढील आपण गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीचा अभ्यास करीत असताना घेणारच आहोत. इथपर्यंत मात्र वॉरेन हेस्टिंग बद्दल एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चालेल. तर मला वाटतं हाच आपला आजच्या भागातला शेवटचा टॉपिक असावा. चालेल, तर इथपर्यंत. तर आज आपण इथे थांबणार आहोत. कोणाचे काही क्वेश्चन असतील तर विचारा. सेशन कसा वाटतोय ते देखील आवर्जून कळवा.